हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेच द्यावा पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे जगृपदाने कथेचा विचार तपानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलः सम विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक माझा पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगदवंदनी भक्तवत्सल श्री नामदेव महाराज यांचा मागणी प्रकरणातील 4 चरणाचा असा अभंग आहे. अभंगाद्वारे श्री संत नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी करत आहेत की देवा मला तुझ्या पायापाशी वास्तव्य दे, अखंडित दे, चरणसेवा अखंडित मला चरणाची सेवा दे. ती चरणाची सेवा मला अखंडित देण्यासाठी कुठल्याही जन्माला घातलं तरी चालन. जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती मला कुठल्याही जन्मामध्ये घाला, कुठल्या योनीमध्ये घाला, पण माझी हरिभक्ती चुकली नाही पाहिजे, नाही का. आणि जर द्यायचं असेल देवा तर मला हेच परत पुन्हा पुन्हा हेच द्या. नामामणी कमळापती हेची द्यावा पुढता पुढती पुन्हा पुन्हा मला मी जी मागत आहे ती मला द्यावं, असा नामदेव महाराजांचा हा अभंग मागणी प्रकरणातला आहे. आज या नाम सप्ताहाचा उपांत्य दिवस आहे. त्या उपांत्य दिवसाची आजची ही कीर्तन पुष्प सेवा सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळींनी माझ्यावर सोपवलेली आहे. आणि त्यामध्ये मी जगद्गुरु आपलं श्री संत नामदेव महाराजांचा हा अभंग आपल्या पुढे ठेवलेला आहे. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी हा उपांतीचा दिवस म्हणजे सांगतेकडे येणारा आजचा दिवस आहे. उद्याच्याला या नाम यज्ञाची सांगता समारोप होणार आहे. त्यामध्ये
आजचा हा थोडासा एक बंधनकारक नियम आहे. तसं वास्तविक आता संप्रदायामध्ये सर्वच बंधनं आहेत, पण पाळणाराला आहे. ते जे पाळतच नाही त्याचा काही विषय नाही. पण पहिल्या दिवशी नामपर अभंग असला पाहिजे, उपंत्य दिवशी मागणीपर अभंग असला पाहिजे, आणि काल्याच्या कीर्तना दिवशी काल्याचा अभंग असला पाहिजे. असं कमीत कमी एवढे तर बंधनं आहेत, नाही का, ते पाळले पाहिजेत, नाही का. आणि मग इतर बंधनं तर नाथ महाराजांनी सांगितली. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. तुमच्या आमच्या ना मग तुमच्या आमच्या घरची मर्यादा म्हटलं की मग कुठला अवगण, कुठं बिन काही बिन प्रसंग नाही. तुकोबाराय सांगतात, जर प्रसंगच नाही कळाला ना तर मग मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा. तुकोबारायचा अभंग वाचा, नाही का. आणि म्हणून साठी प्रसंग पाहिला पाहिजे. आजचा प्रसंग हा मागणीपर प्रकरणातला अभंग घेणं गरजेचं आहे. कारण आपण 7 दिवस सेवा केल्याच्या नंतर त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये मागितलं जातं, भगवान परमात्म्याकडे मागितलं जातं, नाही का. आणि मग मागणी करत असताना भगवंताकडे, नाही का, सेवा करून मागणी केली जाते. सेवेच्या फलाच्या मोबदल्यामध्ये मागितलं जातं. सेवा जर नसेल तर मागण्याचा अधिकार आपल्याला पोहोचत नाही. आपण कुणाच्यात मजुरीनेच जात नसतो किंवा कुणाची नोकरी चाकरी करतच नसतो तर आपली पैसे मागण्याची काही ताकद नाही कुणाकडे. पण आपण जर सेवा करत असतो, नोकरी चाकरी करत असतो, तर कमीत कमी ज्याच्यामध्ये केलेली आहे त्याला त्याच्याकडे आपल्याला मागणी करण्याचा अधिकार आहे. आपण करतो आणि तेही आपल्याला देतात. म्हणजे मागणी ही सेवेशिवाय करता येत नाही. ती सेवा आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग अगोदर नामदेवराय सांगतात चरणसेवा अखंडित, नाही का. आम्हाला तुझ्याकडे मागणी करायची आहे, पण अगोदर सेवेची मागणी करायची. आम्ही तुझ्याकडे सेवा मागतो. आणि असा हा सेवा मागणारा श्री संत नामदेव महाराजांचा हा मागणीपर प्रकरणातला 4 करणाचा अभंग मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. आता नियोजित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा पूर्ण करणं गरजेचे आहे. 7:30 वाजलेले आहेत. आपल्याला बरोबर 9ला ही सेवा पूर्ण करायची आहे. आपल्याला 1.5 तास वेळ आहे. त्याच्यामध्ये शेवटची चाल सूचना वगैरे ऐकून आपली 9ला बरोबर ज्ञानदेव तुकाराम होऊन पंगत बसली पाहिजे. हा एक काय आहे कायदा झालेला आहे. 7 ते 9 हा कायदा आहे. कायदा मोडायचा नसतो. आणि त्यातली त्यात ज्यांनी केलाय त्यांनी तर अजिबातच मोडायचा नसतो. हा तर व्यवहार आहे, नाही का. कायदा करणंच सोपं आहे, पण पाळणं फार मोठं अवघड आहे. तुमच्या सर्व जामखेडकराच्या तालुक्यातील सर्वांच्या आशीर्वादाने मी धाडस केलं. 7 ते 9चं धाडस केलं मी. आपल्या खरं म्हणजे पहिली 7 ते 9ची कीर्तनं पुणे जिल्ह्यातच व्हायची फक्त. पुणे जिल्ह्याकडं बऱ्याच दिवसापासून आहे. कारण त्या आळंदी त्या भागामध्ये 7 ते 9ची कीर्तनं असतात. मग तिकडं कार्यक्रम करत असताना तो प्रसंग, तो वेळ आम्हाला अगदी प्रसन्न वाटली, चांगलं वाटलं. पण आपल्या तालुक्यामध्ये जवळपास सगळी कीर्तनं 9 ते 11 मध्ये असायची. आणि मग म्हटलं आपण कुठंतरी धाडस करायचं, क्रांती करायची, तालुक्यात काहीतरी बदलायची, ही गावं बदलायची. मग आता ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते धुरा खांद्यावर घेतली आणि तालुक्यामध्ये ते कार्य चालू केलं. हळूहळू नाही का ते कार्य आज 100% 99%कडे गेलेलं आहे. 1% आता कुठंतरी तालुक्यात राहिलेला आहे. ते हळूहळू होतीलच, त्यांना जास्त सांगायची गरज नाही. पण 99% आपल्याला या ठिकाणी हा सगळा समाज बदललेला आहे. आणि जवळपास सगळी कीर्तन आता सगळी सप्ते 7 ते 9च्या वेळेमध्ये हे करत आहेत. आता हा तर रोडचा पट्टा घेतला ना, सगळा 7 ते 9 मध्ये चाललाय. चोंबळीपासून सुरुवात करा, चोंबळी 7 ते 9, अलीकडे आले की सरदवाडी 7 ते 9, पुढं आलं की झिकरी 7 ते 9. आता पाडळीला आम्ही कीर्तन करतच नाही, ते 24 तासच असतो रामकृष्ण हरी. त्यामुळं पाडळीचा काही विषय येत नाही, नाही का. झिकरीला 7 ते 9, नाही का. आता थोडं काँग्रेसचं रान राहिले पलीकडं. म्हणजे काँग्रेसचं म्हणजे पक्षाचं नाही बरं का, रानातल्या काँग्रेसचं असतंय ते जरा पडाक थोडं आलंय त्यांच्या बी लक्षात यावर्षी. पण काय करते कोणास ठाऊक, दोंड पारगावमध्ये राहिलं. नाही तर इथं राजेवाडीला 7 ते 9,
नाही का. इथून पुढं खाली गेलात मतेवाडी 7 ते 9, इकडे बरीचशी गावं 7 ते 9 झालेली आहेत आणि मध्यंतरी कुठंतरी 9 ते 11चे कार्यक्रम राहिलेले आहेत. आपला 7 ते 9चा कार्यक्रम हा करत असताना कायदा केला, नेम केला आणि नामदेवराय सांगतात त्या पद्धतीने भगवंतानी माझा तो पुराही केला. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवे माझा. आम्ही नेम केला आणि तो नेम चाललेला आहे. या वर्षी मला वाटतं या सप्ताहाचं 8वं वर्ष आहे, म्हणजे 7 ते 9चं बरं का. तसे सप्त्याला 31 वर्ष झालीत. किती? 31 नाही का. 12 36, आणखी 5च वर्ष कमी इथं, नाही तर 3 तप या सप्त्याला पूर्ण झालेले आहेत. हां काय माणसं पुढं सरकवायची होय. बरोबर. आता तिकडं गेटमध्ये काही बसू नका, जरा पुढे या. मागच्या येणाऱ्यांना खूप गर्दी झाली, जरा पुढं सारखा थोडं. विठाला विठाला विठ्ठल 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 मला आधीच म्हणत होते कोणतरी, मधल्या महिला आहेत ना नुसत्या जागेवर सरकल्यात आणि पाठीमागच्या तसेच आहेत. एकदा सांगितल्यावर सगळ्यांनी ऐका ना, जरा घे ना पुढे सगळेजण. त्याला जागा राहिली नाही. मग जागा आहे, फक्त आता पुढच्या सरकल्या पुढं, पण मधल्या अजून तिथंच आहेत, पाठीमागच्या तिथंच. या 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 पुढं या, सारखा पुढं. ठल विठल आणि नाहीतरी मला मगाच येताना म्हणले तुमच्या कीर्तनाला लोक जास्तच राहणार आहेत. आता म्हणलं मी काही विद्वान नाही, पण हा परिसर माझ्यावर प्रेम करणारा वर्ग आहे सगळा, जामखेड तालुक्यातला हा सगळा माझ्यावर प्रेम करणार आहे. मी विद्वान म्हणून माझ्या कीर्तनाला लोक जास्त येत नाहीत, पण मी एक तुमच्या अगदी पायापाशी तुमच्या सेवेसाठी उभा आहे. त्यामुळं ती सेवा ध्यानात घेऊन हा तालुका माझ्यावर प्रेम करतोय. त्यामुळं खूप दुरून दुरून माणसं आलेली आहेत, सर्व वारकरी आलेले आहेत. आणि म्हणून आजची ही उपांत्य दिवसाची सेवा ग्रामस्थांनी माझ्याकडे सोपवलेली आहे. खरं म्हणजे गावकऱ्याचं म्हणणं होतं काला घ्या, पण माझ्याकडे काला गेले 25-30 वर्षापासून आहे वीटपशी झेंडेवाडीचा. त्यामुळं मी काला करू शकत नाही. तुमच्या आग्रहाने 1 वर्ष केला, तो तिथला करून हिथं आलून मग केला, पण ते खूप असं काय ताण होतोय आणि म्हणूनसाठी काला काय करता येत नाही. तर काल्यासाठी आपल्या वारकरी संप्रदायाचे अगदी जगद्गुरु तुकोबारायचे वंशज कान्होबानाना देहूकर हे आपल्याला काल्याला लाभलेलं आहे. फार मोठं आपलं या राजेवाडीकराचं भाग्य आहे. मोठी व्यक्ती आपल्या गावाला येत आहे. मला तर मगाच वाटलं आमच्या मुकुंद महाराजाकडे बघितलं होतं, म्हणलं आता अशी बदलायचा मार्ग दिसतोय टाळकऱ्याचा. कारण फडकरी यायचं म्हटल्याच्या नंतर फडकऱ्याला ही लागतं बघा, सगळे नाही का धोत्र वगैरे नेसलेली नाही का टाळकरी, फेटा वगैरे बांधलेला विणकरी, हे जरा थोडं लागतं त्यांना. मला वाटतं कान्होबांना गेल्या वर्षी आलेले आहेत, या वर्षी यायला लागले. ते जर आपल्यात कुठंच काही बदल नाही दिसला तर बहुतेक एखाद्या वेळेस मला ठोका हाणतील, म्हणते ह्या बाबांनी काय सांगतेत का नाही काय वारकऱ्याचं नियमधर्म, म्हणून आम्हाला जरा थोडी भीती असते. त्याच्यामुळं मी अगोदर दत्ता महाराज गोरेंना बोलून घेतलं. म्हणलं विना कोणाकडे असतो? नाही म्हणले ही असतो धोत्र्याकडे. म्हणलं ते चेडीवर दिसतोय म्हणून म्हणलं काय सांगू, इथं बी गेला चेडीवर, तर कोणालाही अवघडे काय करत जा. पहार करायचा जो विना आहे ना, तो आपला आता नाताच्याच मंदिरात राहू देत जा. आणि रोज अशा पद्धतीनं फेटा बांधून विना घेणं हा संप्रदायाचे तत्व येतं नाही का. मला उद्याच्याला विणं करायला सुद्धा विनंती करायची बरं का, की उद्याचे दिवस माझ्यासाठी फेटा बांधूनच पंचपदी करायची नाही का. फेटा बांधून आणि कंबर बांधून फेटा बांधून कान्होबांना वाटलं पाहिजे आपल्या देवकाराच्याच फडावर आलोय आपण नाही का. काय महाराज सध्या नियमधर्म पाळणं गरजेचं आहे. म्हणून उद्याच्याला आपले रावसाहेब महाराज गव्हाणे कोणाचा तरी फेटा उष्णा घेतील, फेटा बांधतील. आता फेटा बी बांधायला फेटा बी राहिले नाहीत, त्यांना तरी काय म्हणायचे, फेटा बी राहिले नाहीत कुणाच्या घ्यावा तर सगळ्या टोप्यात, तर त्या बी हाताला येईनात. मला तर वाटतं मी काही दिवसापूर्वी मी मनात आणलं होतं बरं का, तर ती पद्धत आता पुणे जिल्ह्यामध्ये चालू झाली. आपल्याकडे सुद्धा काही दिवसांनी चालू होऊ शकते. काय पद्धत आहे, पुणे जिल्ह्याकडे एक टाळाची पिशवी ठेवली जाते आणि दुसरी टोप्याची पिशवी ठेवली जाते. मग ती काय करते, टाळकरी आले की टाळ घेतात, टोपी घेतात,
घालतात उभं राहतात, जाताना टाळा टाळ टाकतात आणि टोप्या टाकतात आणि बुडकेत निघून जातात. मला वाटतं पुढं चालून आपल्याला बी तसं करावं लागेल. टाळाची एक पिशवी ठेवावं लागेल आणि टोप्याची एक ठेवावं लागेल, नाही का. टोप्यासुद्धा आता कमी झाल्या, पण कमीत कमी आहे का, कमीत कमी सांप्रदायिक टाळकरी असतील, पक्वजे असतील, नाही का, महाराज असतील, त्यांनी आपला वेशाचा स्वाभिमान ठेवणं गरजेचं आहे. वास्कराच्या फडावर आणखीही पक्वजाला फेटं बांधून, कंबर बांधून, धोतर बांधूनच पक्वज वाजवावा लागतो वास्कर महाराजाच्या फडावर. आपल्या काही भागामध्ये वास्कर महाराजाची परंपरा आहे खाली, बरं का. बाळेवाडी ही ती गावं बरीच वास्कर महाराजाची, पुढं आळजापूर आहे, हे सगळे वास्कर महाराजाची गावं आहेत. आणि म्हणूनसाठी संप्रदायाचे नियमधर्म असणं फार मोठं गरजेचं आहे, नाही का. आता कदाचित आमचा काही टाळकऱ्याला राग बी येतो. रात्रीच मी गेलो तर चेडीवर विना, मग ते धोत्र्याला घ्यायला लावला आणि मग मी नंतर घेतला. आता आमचा अपमान करायचा असा काही स्वभाव नसतो कोणाचा, पण काय करावं, संप्रदायाच्या नियमासाठी थोडंफार बोलावं लागतं. म्हणून मी याच्यासाठी बोलत होतो की आपल्या भाग्याने उद्या काल्याची सेवा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचे वंशज आहेत, कानोबाना नाहीत. आणि म्हणून मी ती काही सेवा स्वीकारली नाही. आजची ही सेवा माझ्याकडं ग्रामस्थांनी सोपवलेली आहे. या सेवेसाठी मी नामदेव महाराजाचा अभंग घेतलेला आहे. आणि मग आपल्याला 9चं बंधन लक्ष्मण रेषा पाळणं गरजेची आहे. त्यासाठी मी जगद्गुरु तुकोबारायच्या आपलं नामदेवरायच्या अभंगाचा एक शब्दाशय वाहवरता आपल्या पुढं ठेवलेला आहे. थोडंसं आपण ह्याचं चिंतन करूया. नामदेव महाराज या ठिकाणी मागणी मागत आहेत. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. नामदेवराय सांगतात, देवा मी तुझ्यापाशी हेच मागत आहे. हेच म्हणजे चकारात्मक. च आला बघा, हेची च आला ना की च आला की हा चकारात्मक मागणी. चकारात्मक मागणी कशाला म्हणायचं, इतराची व्यावृत्ती करणं आणि जे आहे तेच मागणं, ह्याला काय म्हणायचं, चकारात्मक मागणी, नाही का. चकारात्मक ज्या गोष्टी ज्या वेळेस सांगितल्या जातात ना, त्यावेळेस त्या निश्चयाच्या असतात आणि त्यांच्यासाठी सांगितल्या जातात, नाही का. आपण जर कोणाला आमंत्रण द्यायला लागलो ना जेवणाचं, तर आमंत्रण देत असताना जर तुम्ही म्हणलात ना, बरं मला जरा थोडं जामखेडला जायचं हो, गडबड आहे, आमची मंडळी येईन, नाही तर पोरं कोणतरी येतील बघा तुमच्या जेवणाला, त्यावेळेस तो जेवणाचं आमंत्रण देणारा मनुष्य काय म्हणतो, नाही हे अजिबात जमणार नाही, तुम्हालाच यावं लागेल. तुम्हालाच म्हटलं तिथं चे आला की दुसरा जमत नाही, नाही का. चकार हा व्यावृत्ती करत असतो. मग नामदेवराय सांगतात, हेची तुझ्यापाशी आम्ही मागतोय, पण आम्हाला जे लागतंय ना ते आम्ही मागतोय, आणि जे आम्हाला लागत आहे ते आम्हाला तू दे. तुम्ही म्हणाले असं कसं काय भाऊ, एक तर मागून घ्यायचं आणि स्वतःच्या मनाने मागून घ्यायचं, म्हणजे हे कसं काय. हो, ज्यांच्या काही सेवा झालेल्या आहेत ना, ते मागण्याच्या बाबतीत स्वतंत्र असतात आणि त्यांना जे लागतंय तेच घेतात. हे आपल्यासारखं उगं शेजाऱ्याने घेतलं म्हणून आपण घ्यायचं असं नसतं. बरीच पंक्तीला माणसं बसतीत राहू, त्यांना अक्कलच नाही आणखी जेवायची सुद्धा, बरं का. जे टाकून देते त्यांच्यासाठी बोलतो बरं का. आज तुम्हाला सांगतो, किराणा एवढा महाग झालाय, मी संन्याशी जरी असलो बरं का, मला किराण्याची गरज जरी नसली तरी पण कोणाचा तरी खातोय ना रोज. जरी झाला असे संन्याशी मध्यानाशी तोंडवाशी. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे संन्याशी झाला मग त्याला काय पोटाला लागत नाही का. मग आम्हाला माहिती किराण्याचे गाय भाव वाढलेत महाराज. आणि तरी जर 80 रुपये किलोचा तांदूळ जर जेवणारे पंक्तीत पत्रवळी तसंच गुंडाळून फेकून देत असेल, ह्यांना अक्कल आहे म्हणायचं का. 80 रुपये किलोचा, अरे बापरे, एवढा किराण्याचे भाव दर वाढले ते, तरी माणसं आणखी जेवायला बसले ना, किती घ्यावं कळतच नाही. मी एक जणाला म्हणलं, अरे ती मिरचू तुला जमत नाही, तू कशाला घेतलं ती. ते म्हणलं, नाही मला जमतच नाही, पण ती शेजारीने घेतलं म्हणून मी घेतलं. मी म्हणलं काय गरज होती, म्हणलं टाकून द्यायची, कोणीतरी खाल्लं असतं ना, नाही का. शेजारीने घेतलं म्हणून आपण घ्यायचं नाही, आपल्याला जे लागतं ते घ्यायचं. संत महात्मे मागणीतून हे शिकवतात महाराज, जीवनामध्ये गरज कशाची आहे बरं का, गरजेची मागणी असली पाहिजे, गरज पाहिजे महाराज, नाही का. माणसं आवडीनं जगायला लागली, माणसाने आवडीनं जगू नका, माणूस हा गरजेने जगला पाहिजे. विठ्ठल मागणी करत असताना मागणीमध्ये गरज असली पाहिजे, बरोबर आहे. मागणीमध्ये आवड नसली पाहिजे.
एक लक्षात ठेवा, जर आवडीनं जीव हा जगू लागला ना तर जीवन सुखी कधीच होऊ शकत नाही महाराज. बरोबर आहे. आवडीनं जर जीवन मनुष्य जगू लागला तर जीवन कधी सुखी होत नाही. का तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय हे आपल्या आवडीचे आहेत. आणि आपण आवडीनं जर जगायला लागलोत ना, कुठलाही विषय घ्या, विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. तुकोबाराय सांगतात, विषयाच्या चरवणीमध्ये, विषय खाण्यामध्ये माणसं आयुष्याची काय करतात, गाळणी करून टाकतात महाराज, गाळणी नाही का. तुकोबाराय सांगतात, असे विषयाला भुललेले जीवाची कोण कीव करीन, विषय ओढी भुलाले जीवा आता कोण करील कीव. म्हणजे जीव हे विषयामध्ये गुंतलेले आहेत महाराज. बरं का. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय आहेत महाराज. एक विषयात एक प्राणी गेला तो खलास झाला. तर 5 विषय तुमच्या माझ्यासारख्या जीवाच्या पाठीमागे आहेत महाराज. आपलं काय होईल बघा. शब्द विषयामध्ये महाराज हरीण गेले. शब्द विषयात काय महाराज, हरीण पकडणारी माणसं आहेत ना, ते नाद काहीतरी निर्माण करतात, वाद्य, आणि त्या वाद्याच्या नादामध्ये हरीण जातं महाराज. शब्द विषयामध्ये हरीण प्राणी गेला नाही. शब्द, स्पर्श विषयामध्ये हत्ती गेला महाराज. स्पर्श विषयाने हत्तीचा नाश केला. हत्ती धरणारी माणसं काय करतात, खोल खड्डा खांदतात आणि त्याच्यावरती आडवी तिडवी लाकडं टाकतात आणि त्याच्यावर एक कुष्ठेचे हत्तीन बनवतात, सुंदर अशी, की त्या जंगलातल्या हत्तीला, मदनमुक्त झालेल्या हत्तीला बघितलं की काय वाटती, हत्तीनच वाटती. आणि तिचा भोग घेण्यासाठी तो जातो आणि खड्ड्यात पडून मरतो. म्हणजे स्पर्श करायला जातो. स्पर्श विषयामध्ये हत्ती जातो, शब्द विषयामध्ये हरिण जातं नाही का. रस विषयामध्ये मासा जातो. मासा काय महाराज, मासे पकडणारी माणसं गळ घेतात, गळाला आमिष लावतात आणि गळ टाकतात. आमिषाच्या मिशे गळ गिळली मासा, फुटून या घसा. तुकोबाराय सांगतात, आमिषामुळं तो मासा काय गिळतो, गळ गिळतो महाराज. गळ गिळायला जातो आणि मरण पावतो महाराज. रसविषयी नाही का. शब्द, स्पर्श, रूप राहिला मध्ये. रूप विषयीमध्ये पतंग जातो. ह्या लाईटीवर किडे, झडप घालणारे किडे असतात, जळूनच मारतात महाराज. शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि आता शेवटचा राहिला गंध. गंध विषय म्हणजे सुगंध. सुगंध विषयामध्ये भुंगा जातो महाराज, भुंगा. कारण तो भ्रमर काय करतो, सकाळी उमललेले फुलं असतात आणि मग तिथे जाते आणि त्याच्यावरला मकरंद सेवन करते. मकरंद इतका सेवन करते, दिवस गेला तरी त्याला कळत नाही. त्याला माहीत नाही ही दिवस असता झाले फुल काय होणार आहे, मिटणार आहे. नवे नवे मिटतं आणि मिटल्याच्या नंतर महाराज तो त्याच्यामध्ये काय होतो, अडकतो. वास्तविक पाहता तो जर भुंगा एखाद्या लाकडाला लागला ना तर तो लाकडाचं पीठ पाडतो महाराज. पण गंधाचा मोह झालेला असतो आणि त्या मोहामुळं ते पाकळी सुद्धा करतुडू शकत. आणि मग संध्याकाळी त्याला हत्ती येतात त्या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी. ते हत्ती मग मदोन्नत झालेले असतात, पाण्यामध्ये लोळतात, सोंडेने झाडं उपटितात, आपटितात. त्याच्यामध्ये हा भुंगा काय होतो, मरण पावतो. म्हणजे शब्द विषयामध्ये हरिण गेला, स्पर्श विषयामध्ये हत्ती गेला, रस विषयामध्ये मासा गेला, रूप विषयामध्ये पतंग गेला नाही का, आणि गंध विषयामध्ये भुंगा गेला. जर एका विषयामध्ये एक प्राणी जर जात असेल, जीवाशी जात असतील, तर आपण तर 5 विषयाला जवळ केलेलं आहे. खरं सांगा, कुणाला रूप विषय आवडत नाही, हात वर करा, पाहावा. कुणाला वाटत नाही उगत पंचमीची गर्दी वाढली काय जानखेडला खूप महाराज. मग रात्री मी तिकडे कीर्तनाला चाललो महाराज, धोत्रीला रात्री कीर्तन होतं, रोडनी जाता येणं महाराज, तिकडे जाता येणं. नव तिथं गेलो तर कीर्तनाला माणसं कमी. म्हणलं कसं काय माणसं कमी, म्हणले पंचमी बघायला गेली. म्हणजे बघावाच वाटतं ना आपल्याला रूपविषयी महाराज, बघावाच वाटतो. टेव्या कमी झाल्या महाराज, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले. किती रूपविषयात गुतावा आपण, 12 2 वाजेपर्यंत मोबाईल पाहत बसतोय आपण. म्हणजे रूप विषय डोळ्याला आवडतो, आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो आहे. आपल्याला रूप विषय आवडतो, आपल्याला स्पर्श विषय आवडतो.
झोपायला कोणाला गादी आवडत नाहीत? हात वर करा बरं. नाही का? आम्हाला ज्ञानोबराच्या सोहळ्यात एक जण म्हणलं झोपच येत नाही. मी म्हणलं काय झालं? ते म्हणलं काय जायला घरी गादी झोपायची सवय, इकडं आल्यावर म्हणलं कसं पडावं लागतं. म्हणलं कशाला झक मारायला आला इकडे, गादीवरच पालतं पडायचं तिकडे. आला काय इतकी माणसं गुंतली स्पर्श विषयामध्ये. मऊ मऊ पाहिजे ह्याला स्पर्श विषय म्हणायचं नाही का? हा शब्द स्पर्श रूप विषयामध्ये गुंतली, शब्द विषयामध्ये गुंतली, स्पर्श विषयामध्ये गुंतली. अरे पाचही विषय जीवाच्या पाठीमागं लागलेले आहेत. आणि मग कोण जीवाची किव करील महाराज? मी कशासाठी सांगतो? हे जीवन जगणं आवडीचं आहे. हे जीवन जगणं कसलंय? जीवन हे गरजेचं असलं पाहिजे. मग गरजेने जीवन जगण्यासाठी काय असलं पाहिजे हे मला विचारू नका, तुकाराम महाराजाला विचारा. तुकोबराय सांगतात, निर्वाहा पुरते अन्नाच्या जगायचं असेल ना तर गरजेसाठी तुकोबरायने हे प्रमाण दिले. गरजेने कसं जगायचं? निर्वाहा पुरते. 3 गोष्टी सांगितल्या. निर्वाहा पुरते, अन्न, आच्छादन आणि आश्रमाचे स्थान कूपी गुहा. एका प्रमाणामध्ये जीवन जगण्यासाठी गरजेचे 3 प्रकार सांगितले. पहिलं सांगितलं अन्न, गरज आहे महाराज. जीवनात काय आहे? अन्नाची गरज आहे. दुसरं वस्त्र, आच्छादन शब्दाचा अर्थ काय? वस्त्र. वस्त्र जीवाला गरजेचं आहे इज्जत झाकण्यासाठी. आणि तिसरं आश्रमाचे स्थान कोपी गुहा. गुहा म्हणजे घर. विठाला 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 जीवनामध्ये गरज आहे. अन्नाची का गरज आहे? तर आपण अन्नमय प्राणात आहेत आता, नाही का? आपण पंचप्राण सांगितलेत ना, त्याच्यामध्ये अन्नमय प्राण एक सांगितलाय. तर आताचं जीवन आपलं अन्नमय प्राण आहे. अन्न जर नाही खाल्लं ना आपण तर आपण जगू शकत नाही, नाही का? ह्या कलियुगामध्ये अन्नमय प्राण सांगितलाय. अन्न घेतलं पाहिजे, गरज आहे जीवनात, नाही का? ही अन्नाची गरज आहे बरं का. वस्त्राची काय आहे? गरज आहे, नाही का? आणि झोपण्यासाठी घराची काय आहे? गरज आहे. पण माणसं ही गरजेनं वापरतात का? हे सगळं आवडीनं कार्यक्रम चाललाय महाराज. काय कालची काय पंगत होती रे? कालची म्हणले काय जरा साधीच होती. नाही म्हणले आपली ताईट करू जरा, नाही का? वास्तविक पाहता भूक भागण्यासाठी चटणी भाकर खाल्ली तरी काय होती? भूक भागतीच ना, नाही का? पण आवड म्हटल्याच्या नंतर नाही शेपी आमटी झाली पाहिजे हो जरा, आणि कांदन वगैरे लिंब हे मग काय रुबाबच, म्हणजे मंडपात सगळा कांदाच झाला पाहिजे नाही का? आवड आहे जेवणामध्ये. काय आपली तुकोबराय सांगतात गरजेने जगा, निर्वाहापुरते म्हणजे कामापुरतं अन्न. हे सुद्धा जास्त साठवू नका. किती कामापुरतं. काय काय माणसं किती पिढ्याचं साठवायला लागले हीच मला काय कळलं नाही. म्हणले 11वी पिढी काय खाईन? म्हणलं खाईन गावातली माती. काय खाईन आता दुसरं? अरे कमवायचं किती? काय ते कमवायला माप असलं पाहिजे ना, नाही का? एक माणूस म्हणला तुम्ही काही सांगा गड्या महाराज, मला कमविल्याशिवाय करमत नाही, नाही का? मग मला तुम्ही असा मंत्र द्या की माझी वृत्ती कमवायची कधी कमी होईल. सांगा मंत्र काहीतरी तुमच्याकडे असला तर. मग ते महात्मे होते, ते म्हणले आता माझ्याकडे काही तुला मंत्र नाही, पण तुला एक साधू मंत्र देते, त्यांच्याकडे जा, नाही का? अन्न हे कामापुरतं असलं पाहिजे. कुठवर साठवायचं? धनी संपत्ती किती असली पाहिजे? कामापुरती. म्हणले काय करू? काय नाही म्हणले, एक डोंगरामध्ये साधू राहतायत, तुला ठेपा देतो, पत्ता देतो, तिथं त्यांना डबा घेऊन जा आणि 2 टायमाचा डबा नी आणि त्या साधूला देऊन ये. गेला ती. गेल्याच्या नंतर साधूची साधना चाललेली होती. 12ला बरोबर साधना संपली. साधू साधनेतून उठले. म्हणले महाराज जय हरी जय हरी. अहो म्हणले मी डबा घेऊन आलोय, सकाळी 9 वाजल्यापासून बसलो, 3 तास झालं बसलो तुम्हाला डबा द्यायला, पण तुमची
साधना चाललेली होती, विक्षेप करायचा नाही म्हणून बसलो म्हणले. बरं ठीक आहे म्हणले. मग आता ही डबा आणलाय. बरं म्हणले मी जेवतो, पण जर आणखी मला 10 मिनिटं टाईम आहे, तुम्हाला गडबड असली तर निघा जावं म्हणले. नाही म्हणले हे डबा तर घ्या ना. म्हणले डबा किती वेळ आहे, किती टायमाचा आहे? ते म्हणले 2 टायमाचा आणलाय, सकाळचाही आणलाय आणि संध्याकाळचा बी आणलाय. त्या महाराजांनी सांगितलं एक काम करा, ही माझी जी ताट आहेत याच्यामध्ये सकाळपुरतं माझे ठेवा आणि संध्याकाळचं महागारी घेऊन जा. ते म्हणला महाराज मी 2 टायमाचा आणलाय नाही का, मग महागारी कशाला न्यायला होता? महाराजांनी उत्तर दिलं, ऐकण्यासारखं आहे, गोड उत्तर आहे. महाराज म्हणले मी सकाळचाच विचार करतो, संध्याकाळचा करीत नाही. मी काय करतोय, फक्त सकाळचा विचार करतो, संध्याकाळचा करीत नाही. महाराज मोठ्या माणसाच्या नुसत्या बोलण्यातूनच उपदेश होत असतो. काय होत असतो? बोलण्यातूनच उपदेश. महात्म्याच्या नुसत्या बोलण्यातून उपदेश झाला त्या माणसाला. तो म्हणला अरे हा महात्मा सकाळचा विचार करतो, संध्याकाळचा विचार करत नाही. आणि मी तर 11व्या पिढीचा विचार चाललाय माझा, काय खाईल का गरज आवड आहे. माणूस काय जगतोय, हे आवडीने जगतो महाराज. वस्त्र आवडीनेच फाडतोय नाही का. कुठल्याही दुकानात जा. मी परवा आम्हाला भुईधाऱ्यामध्ये झिरमाळ्या बनवायच्या त्या अशा मंडपामध्ये लावायला म्हणून कापड दुकानामध्ये गेलो परवाच्या दिवशी. मला पोराईने नेलं, म्हणले काका इथं खूप सुंदर कापडं मिळतात आपल्याला, रंगीबेरंगी झिरमाळ्या बनवायच्या. म्हणलं ठीक आहे चला. गेलो त्या दुकानात, उभारच आहे, जागा नाही. शीतल कलेक्शन आहे नवीन झालेलं वर. मग मी म्हणलं गुगळ्याकडे गेलं तितकेच, इकडे गेलं तितकेच. माणसं कपडे तरी किती फाडीत असतील व म्हणलं. बरं आता तर लोकांच्या अंगावर जर बघितलं तर जुन्या माणसासारखं फाटलेलं तर एकच दिसत नाही. ती बळद फाडलेली असते ही वर काढलेली पॅन्टी गुडघ्यावर गेलेली, ती घेताना तसली असते होकलेली. ती काय शहाणी नाही, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. ती इथं फाडलेली खावटावर फाडलेली, ती कुठं गुडघ्यावर फाडलेली, ती जरा पागल झालेली गिराईक आहे, त्यांच्या तिकडे बघायचं नाही आपण. पण जुन्या माणसाचं खरे, तुम्ही माझ्या पुढं जुने माणसं इथं खावट्यावर फाटलं की काय करायचे, शिवायचे, दोरा घालायचे. बरोबर आहे. आता मुदामच फाटते, त्याला काय करावं आपण, आता त्याचा विषय घ्यायचा नाही. पण पूर्वीच्या सारखे महाराज कपडे कोणीच फाडत नाही महाराज. 8 जुने 4 दोन झाले की लगे फेकून द्यायचे. बरं किती असावं, किती बी असावं. बाथरूमात तितकीच, पार्टाकडे इस्त्रीला तेवढीच, कपाटात तितकीच. मला वाटतं गेल्याच्या नंतर सरपंच लावता नुसते कपडे लागले तरी आपला कार्यक्रम उरगन, काडी लावून दिली तर इतके असतात का? ही आवड आहे का गरज आहे? ही आवड आहे, गरज नाही महाराज. 3.5 हाताला झाकण्यासाठी कसलंही साधं वस्त्र घेतलं तरी चालतं महाराज, पण ही आवड आहे महाराज. आणि आश्रमात खूप गुहेमध्ये सुद्धा सगळी आवडच निर्माण झाली. किती फर्निचर करावा, किती मार्बल बसवावा, फार गुडघे पॅक व्हायला लागली नाही ना. किती काय करावं, किती ईशा बसवावं, किती काय करावं. रोग कशी येते ना, ही सगळं करून रोग आणायची आणि पुन्हा सोया खाऊन घ्यायला दवाखान्यात जायचं. महाराज गोट्यात राहणारी माणसं, पत्र्यात माळवदात राहणारी माणसं, इतके रोग होती का पहिली? इमानदारीने सांगा, इतके रोग नव्हते. मला जेव्हा कळत होतं ना, फक्त खैरनरचा दवाखाना होता माझ्या कळण्यात. खैरनर तेवढा जुना डॉक्टर बरं का. पुन्हा असले कुंकडचं मला काही माहीत नव्हतं, पण खैरनरचा दवाखाना तेवढा कळतोय महाराज. एकदा खाऊन घेतलं ना 8 दिवस दुखायचं, पण दुखणंच राहायचं. सुई घेतली की 8 दिवस दुखायची ती, पण पुन्हा दुखणंच राहायचं नाही का. तेवढाच दवाखाना. काय दवाखाने झालेत महाराज जामखेडमध्ये, मोजायला जागा नाही, मोजायला. का मी सांगतो, एक लक्षात ठेवा, समाज हा आवडीनं जगायला लागला महाराज. खाण्यात आवड निर्माण केली त्यांनी, राहण्यात आवड निर्माण केली, झोपण्यात आवड निर्माण केली महाराज. आणि त्याच्यामुळं रोगराई आपल्या मागं खूप लागली. मी कशासाठी सांगतो, गरज असेल तर मागा, गरज असेल तर मागा, आवडीनं मागू नका. नामदेवराय सांगतात जीवनामध्ये गरज कशाची आहे आणि जीवनामध्ये आवड कशाची आहे हे आपल्याला कळाले पाहिजे. जीवनामध्ये आवड कशाचीच करायची नाही, जीवनामध्ये गरज करायची, गरज बघायची, गरज. मग काय गरज आहे जीवनामध्ये? जीवनामध्ये गरज आहे महाराज मुक्त होणं, हे गरज आहे जीवनामध्ये. मानव देह कशासाठी दिलाय महाराज? मुक्त होण्यासाठी दिलाय. मुक्त हा पंचमहाभूताचा देह महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूताचा हा देह भगवंतांनी मुक्त होण्यासाठी दिलेला आहे. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाली अशी केवळ माझ्या ठाई. नाही का, मानव देह हा भगवंतांनी निर्माण केलेला आहे ना, ते त्याची भक्ती पूजन करण्यासाठी निर्माण केला. आणि भक्तीतून नाही का, देवपूजातून मानव हा काय होतो,
मुक्त होतो. आणि म्हणूनसाठी मानवाला शरीर मुक्त होण्यासाठी दिलेलं आहे आणि पशूंना शरीर भोग भोगण्यासाठी दिलेलं आहे. विठ्ठला 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 भगवंताने ही प्रदान करत असताना काय सर्वांना हे दिलेलं आहे महाराज, नाही का. भोग भोगण्यासाठी, नाही का, पशुचे शरीर दिलेले आहेत, किती भोग भोगा, नाही का. पण मानव शरीर जे दिलेलं आहे ना, ते केवळ भोग भोगण्यासाठी दिलेलं नाही, तर मानव शरीरामध्ये आल्याच्या नंतर मानवाने व्रत वैकल्य करणं गरजेचं आहे, नाही का. मानवाने मुक्त होण्याचा मार्ग पकडणं गरजेचं आहे. कारण मानव जर या जीवनामध्ये येऊन मुक्त नाही झाला ना, तर 184 न चुके फेरा. गर्भवाशी यातना थोरा, येऊनी पडशी संदेह पुरा, ओळसा थोरा मायाजाळी. तुकाराम महाराज नाटाच्या अभंगात सांगतात, अरे 184 फेरे आपल्याला मग चुकतच नाहीत. आपल्याला चुकवायसाठी एवढं मानव देह दिलेला आहे. आणि म्हणूनसाठी मानवाने भक्ती केली पाहिजे, भजन केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. याच्यासाठी हा मानव देह दिलेला आहे. आणि मग हा मानव देह जगत असताना याला जी काही गरज आहे ना, त्या गरजा आपण काय केल्या पाहिजेत, देवाकडे मागितल्या पाहिजेत. मग काय गरज आहे, जर आपल्याला भजन पूजन भक्ती, नाही का, कथा कीर्तन जर घडायचं असेल, देवाची पूजा जर घडायची असेल ना, तर मग आपल्याला काय असलं पाहिजे, ठिकाण असलं पाहिजे. आणि ते ठिकाण कुठलं असलं पाहिजे, देवाजवळच असलं पाहिजे, संताजवळच असलं पाहिजे, नाही का. माणसं शेजारी जर असलं तर कीर्तनाला येतात महाराज, बरोबर आहे. कधी नाही येणारी माणसं, पण रोज जर कीर्तनाला शेजारी जात असतील ना, त्यांना विचारतात, होय तुम्ही रोजच कुठं जाता? ते म्हणले, तुम्हाला माहित नाही का गावात सप्ताह सुरू झालेला, आम्ही कीर्तनाला जातो. बरं कीर्तनाला? आणि लय लवकर निघालात तुम्ही? म्हणले 7 ते 9 कीर्तन आहे. आणि मग जेवायचं कवा? आणि म्हणले तिथं गरम गरम असतं. बर निघाले, उठले, चालले. का? शेजारी जर असला ना महाराज पारमार्थिक माणूस, तर ऑटोमॅटिक त्याला काय करतो, परमार्थ घडवतो. आणि घडवला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, करविता व्रत अर्ध पुण्य घडे. अरे तुम्ही जर कुणाला चलत चलत चाला म्हणलात ना, तर तुम्हाला अर्ध पुण्य निश्चित लागल्याशिवाय राहत नाही. पण मोडीता दोन्ही नरका जाती, तुकोबारायांनी पुढे बी सांगून टाकलं. तुम्ही जर एखाद्याला म्हणलात ना, बरोबर कुठं निघाले? कीर्तनाला. काय त्या कीर्तनात चव राहिली, तिथं जायचं, गर्दी मुलकाची, काय लवकर पत्रवळी येते का काय का. तुम्ही जर जाणाऱ्याला जर अशी भीती घातली ना, मोडीचा दोन्ही नरका जाती, दोघाला नरकाला जावं लागेल महाराज. आणि म्हणूनसाठी शेजार चांगला पाहिजे. नवे नवे आपल्याला भक्ती करण्यासाठी, भजन पूजन करण्यासाठी ठिकाण चांगलं असलं पाहिजे. ते ठिकाण नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवा पै मागता, देवा पै मागता, देवा पै मागता, देवा पै माग, देवा पै माग, देवा पै माग. चरण सेवा अखंडित, चरण सेवा
चरण सेवा खंडित. जगद्गुरु आपलं श्री संत नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात, भक्तीची जीवनामध्ये मानवाला गरज आहे आणि ती भक्ती करण्यासाठी चरणाची सेवा मागतात. चरण सेवा अखंडित. भगवंताच्या चरणाची सेवा कशी घडली पाहिजे? अखंडित. अखंडित. अखंड शब्दाचा अर्थ काय? कुठल्याही प्रकारचा ज्याच्यात खंड नाही त्याला काय म्हणायचं? अखंड. आपल्या पत्रिकेवर, प्रत्येकाच्या सप्त्याच्या पत्रिकेवर एक मोठी हेडिंग असते बघा, नेहमी अखंड हरिनाम सप्ताह. बहुतेक त्या सप्त्यात 99% सगळा खंडच असतो. खंडच असतो. कारण काकडा होतो कसा तरी एडावाकडा. काकडा झाल्याच्या नंतर असले पारायणाला रामभाऊ सारखी एखादा दुसरा तर बरं आहे. नाही तर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, जगद्गुरु तुकोबरायचं गात्याचं पारायण मोठ्या हेडिंगमध्ये असतं त्या पत्रिकेवर. पण मंडपात जर बघायला गेली तर एवढीच 2-3 असते. तर काय दुर्दैव आहे बरं का. आता ही वारकरी संप्रदायाचे दुर्दैव आहे बरं का. राजेवाडीत म्हणून नाही, राजेवाडीत तरी 2-3 आहेत कसे व्हायना. मी परवा पाटेगावला कीर्तन केलं कर्जत तालुक्यात. ती ज्ञानेश्वरी पारायण वाचल्यावर सहज विचारलं, म्हणलं ज्ञानेश्वरी पारायणाला किती लोक आहेत? ते म्हणले 1 जण. 1 जण. म्हणलं काय व्हायना, त्याने तरी सार्थक केलं बिचाऱ्याने. 1 जण. आता काय करावं काय महाराज. लोक तुम्हाला वाटतं बरं का लय बदलले ते, लय बदलले ते. मला तर काय वाटत नाही. संख्यात्मकच दुनिया दिसायला लागली. गुणात्मक काय कुठं दिसणार महाराज? गुणात्मक दिसतच नाहीत. आणि गुणात्मक जर संख्या वाढली असती ना तर 31 वर्ष झालं राजेवाडीचा सप्ताह आहे. बरोबर आहे. आणि तुमच्यापेक्षा आमचा 2 वर्षांनी जास्त आहे देवदैठणचा बरं का. मग आधी माझंच सांगतो, म्हणजे तुमचं सांगायला पुन्हा मला काय भे वाटायचं नाही. आधी माझं सांगतो. आमचा ज्यावेळेस 33-34 वर्षापूर्वी आमचा सप्ताह देवदैठणमधला सुरू झाला ना, तेव्हा दारू कुठंच मिळत नव्हती बरं का. कुठं मिळत नव्हती आमच्यात. कुणीतरी एखादं म्हातारं कुंकड आपलं येऊन आणून विकायचं. पण 33 वर्षात सप्त्याने आमच्या एवढी प्रगती केली की 4-5 दुकानं झाली. तरी तुम्ही कधी स्टँडवर जा देवदैठणला 2-4 झुललेलीच असतील. काल तर मी आलो की 2-3 म्हणले थांबा काका पाया पडू द्या. म्हणलं आता या काय करता आता. ते म्हणले आम्ही चुकलेलो आहेत. म्हणलं आता चुकलेलंच आहेत तुम्ही. म्हणलं आता 4-5 दुकानं फुल चालली. मग आता 33 वर्ष सप्ते केल्याच्या नंतर गाव बिघाडा म्हणावं का सुधारला म्हणावं सांगा ना तुम्ही. हां, तुमचं 31 वर्ष करून बी जर तुम्हाला अशी पोरं आणखी हरिपाठालाच लागत असतील नाही का, जर गायक अशी सगळी लागतच असतील, पक्वाजे लागतच असतील, तर तुम्ही सुधारलात का बिघाडात हे तुमची तुम्ही ठरवा. जर आपल्यात जर तयारीच होत नसेल एवढी 33 वर्षात सुद्धा आपल्या गावचा पक्वाजा तयार होत नसेल कीर्तन वाजवायला नाही का, टाळकरी जरी तयार होत नसतील, तर मी नाही गड्या म्हणणार सुधारलं म्हणून. मग आता तुम्ही काय म्हणायची ती म्हणा. कारण माझं सांगितलं मग मला काय भे का. आता बाकीच्या गावाने काय हसायचं नाही. आपल्या तर असलेच आहेत मोलानी लावलेली सगळ्या दुनियेत. सगळ्या गावात ही परिस्थिती महाराज. सगळ्या गावामध्ये का तर गुणात्मक वाढ नाही महाराज. असं कुणी म्हणत नाही की पुढल्या वर्षीच्या सप्त्यापर्यंत आपल्या 25 पोरांनी हरिपाठ घेतला पाहिजे किंवा आपण 25 माणसांनी हरिपाठ केला पाहिजे. काय गरज आहे आपल्याला हरिपाठाला कोणाला बोलवायची नाही का. गावगाव जातो मी महाराज. बाहेरचा माणूस आल्याशिवाय हरिपाठ नाही, काकडा बी नाही. आणि गावातले असलेच तयार तर त्यांचं गावाचं जमत नाही. कुठंच मेळपाका खात नाही. कीर्तनकाराचं गावाचं जमत नाही, गायकाचं गावाचं जमत नाही, वादकाचं गावाचं जमत नाही, काकड्यावाल्याचं त्यांचं जमत नाही, हरिपाठावाल्याचं जमत नाही. कशामुळं जमत नाही मला काय कुंडलीने कळत नाही कुठं. पण 99% जमत नाही ही मात्र खरं आहे. आणि त्यामुळं महाराज सगळे सप्ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चालले ते, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर. आणि म्हणूनसाठी मी सांगत होतो आपल्याला चरणाची सेवा जर करायची असेल, अखंडित करायची असेल ना, तर खंड नाही पडला पाहिजे. सप्त्यात खंड नाही पडला पाहिजे. लगेच पारायण सुरू, पारायण संपलं की लगेच गाता भजन सुरू, गाता भजन संपलं की लगेच रामायण दुपारचं सुरू, रामायण संपलं की लगेच प्रवचन सुरू, लगेच हरिपाठ सुरू, लगेच कीर्तन सुरू. तर मग त्याला अखंड म्हणायचं नाही का. काय काय तेवढं टाळ बांधित नाहीत बघा. ही अशी हिथं बी दिसतोय बांबू बांधलेला, हां त्याच्यावर टाकायचे नाही का. ते तसंच टाळ टाकलं की आपलं तर टाळ कसं सरकत. आपल्याला पुढं गादी लागते टाळाला. टाळ त्याच्यावर ठेवलेले असते. जा वास्काराच्या फडात जा, देवकाराच्या फडात जा, जात जा मठात गेल्याच्या नंतर. फालतू बोंबलत फिरता इकडे तिकडे. त्याच्यापेक्षा वारकऱ्याचे मठ फिरत जा, फडकऱ्याचे मठ फिरत जा, त्यांच्या भजनाच्या शिस्ती बघत जा, कीर्तनाच्या शिस्त बघत जा. म्हणजे गावात आल्याच्या नंतर आपल्यात काय होईल, परिवर्तन होईल महाराज नाही का. सांगायची काय गरज आहे महाराज. त्या मठात गेल्याच्या नंतर कसे टाळ ठेवतात, कसे टाळकरी टाळ घेतात, पक्वाजाव कसे गवसणे असतात, खाली टाळाला कशा गाद्या असतात,
अख्ख्या महाराष्ट्रातले टाळ पायाखाली चाललेत महाराज लोकांच्या, आणि काय कायचे बांबूवर चालले ते फाश्या द्यायला. हां, कशामुळं म्हणले नाही ना टाळ बांधायचा नसतो. का बांधायचा नसतो म्हणले अखंड आहे ना सप्ताह, ते काय ते पत्रिकेवर नाव आहे ना म्हणले अखंड. ह्या कान पडली पाहिजे नालाय का हो, पत्रिकेवर नाव टाकलं म्हणून त्या टाळात अखंड आला का? मग त्याच्यासाठी करा ना मग 24 तास रामकृष्ण हरी, मग तरी आम्ही मान्य करू. हां, सारखं एकदा ठोका सुरू केला की बंदच नाही 24 तास. चला आता नावलीला आमचा चालू आहे. हां, फुल गर्दी महाराज, जेवायला जागा बसायला नाही तिथं नावलीमध्ये. 10-15 गावची लोक जमले ते. हां, शुक्रवारी सप्ताह सुरू केला 24 तास अखंड, 20-20, 25-25 माणसं प्रत्येक ग्रुपला फिरत येते. नाही बांधून दे टाळ, मान्य करू आम्ही महाराज. तिथं काकड्याला बांधला म्हणजे फार हरिपाटाला सुटत होई, आणि तेवढं तिथं फाशी द्यायची त्याला, त्याच्यावर टाकायचं का म्हण गुंडाळायचा नसतो. टाळा सप्ताह आला का परंपरा जोपासा, जरा नीट चांगल्या जोपासा महाराज. अखंड शब्दाबद्दल बोलतोय मी. अखंडच करायचं असेल ना तर आपण काहीतरी केलं पाहिजे महाराज. मग आता आपल्याकडे काहीच नाही महाराज, मग अखंड सप्ताह हे नाव सार्थक कशाने करायचं? तर आपल्या सप्ताहामध्ये विना अखंड आहे, बरोबर आहे, ही श्रुती माऊली आहे. एक विना जरी तुम्ही मंडपामध्ये उभा केला ना 7 दिवस, आणि तो रात्र दिवस 24 तास वाजवला ना, तरी ह्या पत्रिकेतलं नाव अखंड काय आहे? सार्थकी, सार्थकी. आणि तेही विना जर तुम्ही भाड्याने वाजवत असताल ना मोलानी माणसं लावून, तर तुमचं त्याच्यावर सुद्धा पाणी पडलं म्हणून समजा तुमच्या पदरात काहीच नाही. गाढवानी शेत खाल्लं पाप ना पुण्य, काहीच नाही. बरीचशे गावं अशी महाराज की ते भाड्याने विणकरी आणतात. का ती तरी तुम्ही गाववाले घ्या, तास 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 अर्धा अर्धा तास वाजवा, नाही का? काय काय म्हणले घे विना आणि पाडपिना, कोणी सांगितले कोणाच ठेवू ह्याला घे विना आणि पाडपिना, मग आता वाजवायचा कोणी? हा, एक लक्षात ठेवा, अखंड शब्दावर बोलतो. जर अखंड या सप्ताहाचं नाव सार्थक करायचं असेल प्रत्येक गावकऱ्याला, तर प्रत्येक गावकऱ्याने विना उभा करा, आणि ते विण्याची सेवा घरावर वाटून घ्या तास तास अर्धा अर्धा तास, तरी तुमचा अखंड सप्ताह झाला असं म्हणायचं. का तर पहिली कीर्तनं नव्हतीच, फक्त विनाच उभा करायची, आणि पोथी पुराणानं आपलं टाळ वाजवायचे, आपलं संध्याकाळच्याला पोथी पुराण करायचे, भजन करायचे, आणि 8व्या दिवशी बुक्का द्यायचे, बरोबर आहे. एका बुकाच्या पुडीवर 25, 30, 50 भजने, त्यांचं टाळ, त्यांचीच पकवाजं, त्यांच्याच पेट्या, त्यांच्याच बत्त्या, त्यांनी चितून घ्यायचं डोक्यावर आणि त्या गावाला जायचं, आणि द्यायचे काय बुक्याची पुडी, आणि महागारी येताना एक नारळ सगळ्यात देवदासांना, बरोबर आहे का? आता माझ्यापेक्षा तुम्ही वयस्कर माणसं येतं, आणि मग ती एका पुडीवर 50 भजने महाराज, आणि येताना एकाच नारळावर सगळी वाट लागायची महाराज, आणि आपापलं बोकांडी वजं घेऊन यायचे, नाही का? कुठं ही सप्ती राहिली, कुठं आपली सप्ती चालली ते, कशी अखंड आपण म्हणायचं? पण त्याच्यात त्या विण्यालाच महत्व होतं महाराज. आम्ही लहानपणी 1ली 2रीच्या वर्गात होतो, आम्ही लगवीला शाळा सुटली ना की पळतच जायचं विणा वाजवायला. हो द्या की मला विणा. त्याने म्हणायचं हे गाबड्या हो तिकडे, तुला नाही विणा, खरं आंघोळ करून ये. आंघोळ करून ये म्हणल्याच्या नंतर आमच्या देवळाच्या पुढं नदी व्हायची, कमरायची. पूर्वीच्या काळात का असलं होतं काय? महाराज गेला श्रावण महिना निमा, बघता काय माझ्याकडं आणखी नदीला पाणी नाही. लोकांच्या डोळ्यालाच आले ते पाणी, पण नदीला नाही आलं आणखी. कुठंच नदीला पाणी नाही. कसले भयान दिवस आहेत महाराज, भंगार दिवस आहेत ही महाराज. त्या काळामध्ये कमरा इतकाल्या नद्या व्हायच्या श्रावण महिन्यामध्ये, आणि आमचा ते श्रावण महिन्यात सप्ताह असायचा. खोटं सांगत नाही, पळतच जायचं नदीला. कोणाला अंडरवेटीन, कोणाला चेट्या, तशाच फेडायच्या की उड्या टाकायच्या 1ली 2रीच्या वर्गात. पण पळत यायचं, आणि काय घ्यायचा? विना. 10 मिनिटं घेतल्या त्याने म्हणायचे कार्टे दे इकडं चल. हो काय विण्याला किंमत होती महाराजांना. आता विना तर काय काहीच राहिलंच नाही त्याला किंमत. नगद म्हणते, आम्हाला डायरेक्ट फोन येते, महाराज सप्ताह सुरू करायचा. म्हणलं करा मग. म्हणले विना उभा करावं लागेल काय? म्हणलं हा. म्हणले वाजवायलाच कोण नाही, तर नाही केलं तर नाही काय जमायचं. नावे ह्यांची मुसकाड फुडली पाहिजे. काय झक माराय करता मग तुम्ही? अखंड नामदेव महाराज सांगतात, देवा अरे तुझ्या चरणाची सेवा मला अखंड करायची, पण मी नरसी नामदेव मध्ये राहून मी अखंड सेवा करू शकत नाही, माझ्या गावामध्ये राहून मी अखंड सेवा करू शकत नाही. मग मला जर तुझी चरणाची सेवा अखंड जर करायची असेल ना, तर त्याच्यासाठी मला वास्तव्य ठिकाण तुझ्या जवळच दे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये वासुदेवा पंढरीत नामदेव राय मागतात, देवा तुझ्या चरणाची सेवा अखंडित घडायची असेल तर तुझ्या जवळ राहिलं पाहिजे, नाही का? मग आम्हाला काय करतो? वास द्यावा पंढरीचा.
म्हणजे आम्हाला पंढरीचं वास्तव्य दे. वास शब्दाचा अर्थ लक्षार्थाने घ्यायचा, हा शब्दार्थाने घ्यायचा नाही. शब्दार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा. शब्दार्थाने जर वास शब्दाचा अर्थ घेतला ना तर मग सुगंध होईल. शब्दार्थाने वास द्यावा पंढरीचा, सुगंध होईल शब्दार्थाने. पण त्याला वाच्यार्थाने जर लक्षार्थाने जर हे घेतला ना, अर्थ घेतला ना, तर वास शब्दाचा अर्थ ठिकाण असं होतो. वसती म्हणजे राहणे, राहण्यासाठी ठिकाण. म्हणून वास द्यावा पंढरीचा, पंढरीचं वास्तव्य पाहिजे. आणि कधीही वारकरी संप्रदायामध्ये चिंतन करत असताना जर वाच्यार्थाने जर अर्थ नाही लागला ना तर त्याला लक्षार्थाने लावावा लागतो. हा, वाच्यार्थ आणि लक्षार्थ अगदी लक्षात ठेवायचे. वाच्यार्थ वाचनी बोलणं आणि तेवढाच अर्थ घेणं, ह्याला काय म्हणायचं? वाच्यार्थ. आणि वाचनी बोलणं त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ घेणं, ह्याला काय म्हणायचं? लक्षार्थ. बरं का, काही माणसं वाच्यार्थाने बोलतात आणि काही माणसं लक्षार्थाने बोलतात. बरं का, लक्षार्थाने बोलणारी माणसं हुशार असतात. बरं का, वाच्यार्थाने बोलणारी माणसं अज्ञानी असतात, त्यांना काही कळत नसतं. नाही का? काय झालं, आमचे परमपूज्य गुरुवरे सांगायचे, एका धनवान माणसाने पोपट पाळला आणि पोपट पाळल्याच्या नंतर त्या पोपटाच्या सेवेसाठी 2 नौकर ठेवले. आणि पूर्वीच्या काळात नौकऱ्या खूपच हे असायचं, पैसा नसायचा, त्यामुळं नौकऱ्याला लोक भेटायची नाही का. पूर्वीच्या काळात 5-5, 10-10 गडी. बरं, ज्यांच्या गडी 10-10 गडी होते ना, आता त्यांनाच दुसऱ्याच्यात राहायची पाळी आली आता. नाही का? का कुणीच राहत नाही आता, गडी मिळत नाही, नौकर मिळत नाही, माणसं बिजी झाली हो. भीमसेन बाबाची दिंडी आमच्या गावाला यायची मुक्कामाला, गडावरली भगवान गडाची. भीमसेन बाबा घोड्यावर असायचे, मागं 10 माणसं आणि पुढं 10 माणसं असायची वाटा लावले पळायला नाही का. आणि बाबा घोड्यावर. बरं का, लय वैभव. आम्ही ते बघितलं लहानपणी, हे वैभव असायचं महाराज. आणि त्या लोकाला असायचं काय हो, मागं पुढं पळणाऱ्या लोकाला काहीच नाही, जेवायला पोटाला आणि कपडे द्यायचे बाबा. कोणत्या गावाने ड्रेस दिला की ह्याला एकदा त्याला एकदा, प्रत्येक गावात कपडे व्हायचे. झालं, कपडे आणि भाकर खाऊ घातली, खुश. मरणाची कामं करायची महाराज नुसत्या पोटावर. आणि आता पैशावर इमानदारीने करीनात. बाई बांधावर येईपर्यंत भरवसाच नाही तिचा, येते का नाही ती नाही का. की मोलकरी घरी येईपर्यंत भरवसा नाही महाराज नाही का. आणि आल्यावर सुद्धा कपडे घालीत अर्धा तास लावती. तर आणि लयच मालक जर उरका म्हणायला लागला ते म्हणते आम्हाला लय सकाळपासून चक्र घालीत होते पण बळच तुमच्याकडे आलो, म्हणजे समजायचं उद्या तिकडेच मरणार आहे, आपल्याकडे येत नाही. तर काय महाराज, इतकं अवघड झालं महाराज, बिजी कार्यक्रम झाला सगळा. मी कशासाठी सांगतो, काही वैभव होतं पूर्वीच्या काळामध्ये आणि माणसं सहजरित्या महाराज नुसत्या पोटावरती करायची, काही बी करायची महाराज, काही बी कामं करायची. पण आज ते दिवस राहिले नाहीत. प्रत्येक समाज बिजी बनला नाही का. आणि म्हणूनसाठी मी आपणाला सांगत होतो की त्यांनी 2 नौकर ठेवले त्या मोठ्या माणसाने. फक्त नौकराला एकच बोली केली, रोज पोपटाची बातमी माझ्या दारात आली पाहिजे. मी कशासाठी सांगतो, लक्षार्थाने बोलत असतात. आणि वारकरी संप्रदायामध्ये शास्त्राचा अभ्यास करत असताना काही लक्षार्थ लावावंच लागते, वाच्यार्थाने अर्थ जुळत नाहीत. वास द्यावा पंढरीचा, याच्यासाठी मी सांगतो आपल्याला. आणि मग त्याने ते 2 नौकर ठेवले, पोपट सांभाळायचा, सकाळी त्याला आपल्याला बातमी आली पाहिजे. ठीक आहे, काय बातमी द्यायची? पोपट चांगला आहे म्हणून बातमी द्यायची. आणि जर पोपट मी याला म्हणून दिली तर म्हणले फासाव देणार. मग राहायचे का तुम्हाला बघा, नसलं राहायचे तर मी दुसरी माणसं ठेवतो. त्या 2 जणाला गरज होती पैशाची, ते म्हणले पोपट मरायचा तेव्हा मरण, तेव्हा फासाव जायचं तेव्हा जाऊ. पण आजचं तर आपलं जीवन बागन, आपली चाकरी चालू झाली की, म्हणून त्या बिचाऱ्यांनी 2घांनी नोकरी धरली. पोपटाची सेवा करायची. आता पोपटाची काय सेवा करायची तर म्हणाल, मग हुशार माणसांनी 1 पोपट पाळला आणि 2 माणसं कशाला ठेवली, मग ह्यांचे वरले मधले तरी कमी असतील म्हणून तर ते हुशार झाले असते. ह्यांना आखली नाहीत आता काय पाळावं. आई बापाला भाकरी द्यायची नाहीत पण कुत्रं 100% पाळणार. आणि त्या कुत्र्याला पाव वड, त्याला बसायला गाडी आणि त्याला लगवीला संडासला फिरवायला पुन्हा नाही होय, असले मुसकाडली पाहिजेत निभार. अरे आई बापाला तुम्ही भाकरी द्यायणार आणि त्या कुत्र्याला फिरवायला आणि ते कुत्रं सांभाळायचं. हे असली पागल माणसं निघलेत बघा. मासच सांभाळतील, कुत्री सांभाळतील, पक्षी सांभाळतील, काय सांभाळतील ते सांगता येत नाही. हे असली माणसं. अरे बघ, ते पोपट सांभाळायला त्यांनी ठेवलेली माणसं, त्यांनी रोज जायचं, राजसाहेब पोपट चांगला आहे, ठीक ठीक, चांगला आहे. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 12 महिने गेले महाराज. आणि 12 महिन्यांनी पोपट मेला. आता त्या 2घांनी बाऱ्या लावल्या होत्या. आज तो सांगायचं, उद्या मी सांगेन, आज तो सांगायचं, उद्या मी.
मग रोज एक जण यायचं सांगायची पोपटाची बातमी. पण आता पोपट मेला, आता कोणी सांगायचं? ज्याच्यावर बारी होती ना सांगायची ते म्हणला कालच पोरीचं लग्न जमलेलं का, एवढं लग्न बघू दे म्हणला. तू आजच्या दिवस जाऊन पोपटाची बातमी सांगते म्हणला. नाही आजची बातमी काही सोपी नाही म्हणला. राजाने काय सांगितलंय, मेला म्हणून सांगितला की कशावर देणार? फासावर देणार. आणि मग मला फास लटकिल्याच्या नंतर तो हांचीन बुंदीन मी मरतो तिकडं, ती जमणार नाही म्हणला. तुझी बारी तापला तुझा, ती पुरीचं जमू तुझ्या नाही तर काही हो, आपण जाणार नाही. आपली बारी काल झाली, तुझ्या बारीत पोपट मी आला ती बघ आता तू सांगायचं का नाही. बातमी तर गेली पाहिजे. गेले होतं फासावर जावं लागते. काय करावं? दोघं जण डोकं धरून बसले. एक फेटेवाले बाबा आले तिकडून काठी टिकूत. अरे पोराव काय चाललंय? काय नाही म्हणले. बाबा विचारूच नका आता आज. म्हणले का? म्हणले काय? म्हणले फासावर जायची पाळी आली. म्हणले अरे झालं काय? म्हणले काय? म्हणले नोकरी धरतानीच त्या मालकाने सांगितलं होतं पोपट मियाला म्हणून सांगितलं की काय देणार मी? मियाला हा शब्द उच्चारला की तुम्हाला फासावर देणार. मग आता म्हणले आज मेला ना पोपट. बाबा म्हणले कुठे? म्हणले ते काय पिंजऱ्यात बघितला. बाबा म्हणले मग हा म्हणले ही बातमी आता त्याला रोज सांगावं लागते ना. मग म्हणले तुम्ही नाहीत का सांगत? म्हणले का आता कसं सांगायचं? फासावर जायचं. बाबा म्हणले एक लक्षात ठेवा, मी जर बातमी ही सांगितली जाऊन तर म्हणले बाबा राजेवाडीच्या सप्त्यातच पुण्यतिथी साजरी करीत जाऊ तुमची. मोठी पुण्यतिथी, किती बी मोठी, मंडप मोठा, जेवण मोठं, काय तुम्ही काळजीच करू नका. फोटोला हार तेवढा मोठा घाली जाऊ तुमच्या, नाही का? बातमी दिली तर बरं. राजा विचारणार तर नाही ना माझ्या नौकरांनी बातमी दिली पाहिजे? नाही तसं काय नाही. फक्त बातमी गेली म्हणजे विषय मिटला. हुशार म्हातारं होतं, लक्षणा वृत्तीनं बोलणार. मी ह्यासाठी सांगतो लक्षणाने कसं बोललं जातं. बाबा गेले, दारात गेले. आला राजा. नमस्कार. कस काय बाबा येणं केलं? काय नाही म्हणले तुमच्या पोपटाची बातमी घेऊन आलो. म्हणले येता म्हणले तिथून आलो, पोपटाची बातमी घेऊन आलो. म्हणले असं का? हां सांगू का? म्हणले ते म्हणले सांगा ना काय. म्हणले तशी काय अडचण नाही ना बाबा की मी सांगितलं पाहिजे की तुमच्या नोकर आहे? नाही त्या राजाने सांगितलं मला फक्त पोपटाच्या बातमीशी मतलब. कोणी काय सांगा ना, मला काय करे म्हणजे. कसं काय? म्हणले पोपट. म्हणले राजसाहेब पोपट नादच करू नका राव, लय पोपट भारी. म्हणले असा पक्क पसरूनच पडलाय बुवा आज. म्हणले आता ते बाबाने बघितलं तेव्हा काय केलं ती आता पडलेलं तसं होतं. त्याला वाटलं वयस्कर बाबा इथं एखाद्या वेळेस पक्क फडकीत असन आणि तेवढं पडलं असन, बघितलं असन. बाकीचं कसं काय? बाकीचं विचारासारखंच नाही. म्हणले पोपट लय आनंदात, लय मजात आहे. म्हणले पोपट असं का? हो. पण म्हणले काय रोज तोच मिठीतो वाशितो, पण आज म्हणले तोच अशी वासून पडलेली. म्हणले ह्याला वाटलं जांभळी फिंबळी दिली असेल, म्हातारीने बघितलं असेल. बाकीचं कसं काय? बाकीचा नादच करू नका. म्हणले पोपट मजात आहे. म्हणले मजात. बरं आणखी काय? काहीच नाही. म्हणले रोजचं डोळे फिरवीत असेल, पण आज पांढरे चक्क पडलेत. म्हणले डोळे. अर ते माणूस म्हणला मग पोक पसरून पडलाय, तोच वाचलेली, डोळं पांढरे चेक पडलेत. बाबा मेला म्हणा ना. ती म्हणले तुम्हीच म्हणा. तुम्ही का जर मेला म्हणतोय तर कुठं जावं लागतंय? ह्याला म्हणायचं लक्षणावृत्तीने बोलणं. विठाला शास्त्राचा अर्थ लावत असताना महाराज वाच्यार्थाने लागत नाही महाराज, त्यावेळी त्याला लक्षार्थ लागावा लागतो महाराज. वास द्यावा पंढरीचा. अरे वासाला काय कमी होतं महाराज? आता हे तुकाराम मुंडे सारखे अधिकारी आले म्हणून पंढरपूरचा वास कमी झालाय बरं का. त्याचे उपकार मानले पाहिजे त्या माणसाचे. पहिली यात्रा जर पंढरपूरची स्वच्छ कोणी केली असेल ना तर तुकाराम मुंडे साहेबांनी केलेली. वाळवंटातली कार्तिक वारी 65 एकरामध्ये त्यांच्या काळात झालेला आहे हा कार्यक्रम बरं का. आज कोणी काय मिशावर पीठ टाकत असताना आम्हाला काय कुठं पक्ष काढायचे ते का कोणाला काय जागा आणायचे निवडून. पण त्या माणसाने पहिली क्रांती केलेली पंढरपूरमध्ये. आणि आज तुम्हाला सांगतो वाळवंट टकाटक असतो, कुठं बी फिरा. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये माझ्यापेक्षा तुम्ही जुने वारकरीत काही पाण्यापर्यंत जाऊ सर महाराज संडाशी असायच्या, पाण्यात आंघोळ्या करू वाटत नसायच्या. बरोबर आहे. पण आज टकाटक वाळवंट झालं सगळं. मी कशासाठी सांगतो, असे कार्य करणारी माणसं पाहिजेत बघा. जरा गाड्याने धाडत लावलंय तर महाराज सगळे तंग वातावरण करून टाकलंय महाराज, नाही का. किती भ्रष्टाचार बाहेर काढाय. विठाला असू द्या. मी वासाबद्दल बोलतो. मग असा वास शब्दाचा अर्थ जर वाच्यार्थाने घेतला तर मग
काय कमी होता पंढरपुरात? पुन्हा बघ अभंगात मागायची काय गरज होती? स्टँडला उतरलं की नाका दाबावं लागायची, इतका वास होता पंढरपुरामध्ये महाराज, नाही का? पण हा वास मागायचा नाही महाराज, ह्याला वाच्यार्थ म्हणायचं. मग मग लक्षार्थ काय लागावायचा? तर वास शब्दाचा अर्थ ठिकाण. पंढरपूरमध्ये राहण्यासाठी आम्हाला काय द्या? ठिकाण द्या, वास द्यावा पंढरीचा. मी विनोदाने नेहमी सांगतो, वाच्यार्थ घेतल्यावर घोटाळा कसा होतो. बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, तरी ज्यांनी ऐकलं नाही त्यासाठी सांगतो. वाच्यार्थाने घोटाळा कसा होतो? वाच्यार्थाने घोटाळा महाराज, सासूबाईंनी सांगितलं की मी मोलकरणी सांगून येते, दूध मांजर पिईन, लक्ष ठेवू. आता ती नवीन सून होती, तिनं घरातलं ती मांजर सारखं दुधाभोवताली फिरायचं. मग तिनं काठी घ्यायची, फिर करायची की इकडे तिकडे लावायची, फिर करायची. ती मांजराला मांजर दूध पिईन सासूबाईने 2-4 वेळेस सांगितलं होतं. त्याच्यामुळे तिनं मांजराची राखण अगदी काटेकोरपणाने केली. पण मांजर लांबच गेलं आणि तेवढे ती जरा ढिली पडली आणि ती बसली आतमध्ये. आतमध्ये बसली तर गावाचं फिरायचं कुत्रं आलं आणि त्याने सरळच पात्याला तोंड घातलं आणि प्यायला लागलं. प्यायला लागल्यावर तिनं ऐकलं, बघितलं, पण म्हणले आत्याने कुत्र्याचं काय सांगितलं नव्हतं, मांजराचंच सांगितलेलं. मला वाटलं मांजर दूध पितंय काय की, म्हणून ती बिचारी आपली मागं सरकली, कुत्र्याला पिऊन दिलं. ते म्हणले कुत्र्याचं कुठं सांगितलं आपल्याला, ते मांजराचंच बघितलं आणि फिरली माघारी. कुत्रं पिलं दूध, आपलं निघून गेलं. सासूबाई आल्या घर सगळ्या मोलकरणी सांगून आणि पायऱ्यावर चढले आणि बघितलं तर चुलवणावर टिपका राहिला नाही. कपडा भरून घेतलं, काय बाया 2 लिटर दूध लाल तापलेलं होतं. 50 वेळेस सांगितलं होतं मांजर पिईन, मांजर पिईन. तेवढ्यात पोरगी काहीतरी काम करत होती, ती भरपुनी दारात आली. आता काय झालं? अगं बघ म्हणली, तुला 50 वेळेस सांगितलं होतं, हाय का त्याच्यात टिपका ठेवला का मांजराने? ते म्हणले मांजराने एक बोट बी नाही पिलं म्हणली. आणि म्हणले मग दूध काय झालं? ती म्हणली काय माहिती, एक का बांड कुत्रं होतं गावातलं, ती पित होतं. मग तो हाड म्हणली नाही का? आणि ती म्हणली तुम्ही कुत्र्याचं कुठं सांगितलं होतं? मग ह्याला म्हणायचं वाच्यार्थ. म्हणजे मांजराचं सांगितलं तिथं लक्षार्थ बी घेतला पाहिजे ना, कोणालाच पिऊन देऊ नको, नाही का? मग ही वाच्यार्थाने घेतला की असं घोटाळा होतं. मांजराचं म्हणलं की मांजराचंच. नाही नाही नाही, म्हणून माणसांनी काही कामं सांगितल्याच्या नंतर लक्षणावृत्तीनं केली पाहिजेत, नाही का? एक काम सांगितलं ना तर चलत चलत ते काम केलंच पाहिजे, नाही का? वाती घेऊन या म्हणल्याच्या नंतर त्यांनी लक्षात आणायचं, आला का डबडं लागणारच आहे पेटवायला आरतीला, नाही का? घेऊनच येते का? वाती लावा म्हणल्यापासून डबडं राहिलं ना, तू कायला गेलता तिकडं? बरं काय काय माणसं सांग कामी असतात, काय निकामी असतात आणि काय आगाव कामी असतात. बघा, एक जणाला सांगितलं म्हणले म्हातारा जास्त आजारी, गोळ्या घेऊन ये. ती गेलं जामखेडा, गोळ्याची पाकिटं घेतली, सगळी खरेदी केली आणि येता येता गुगळ्याच्या दुकानात गेला आणि पांढरच कपडा घेऊन आला. त्याला विचारलं, म्हणले गोळ्या सांगितले होते, पांढरा कपडा कशाला आणला? आणि ते म्हणलं म्हातारा गेलो काय पुन्हा हेलपाट हाणायचे काय? बघा हे आगाव कामी. म्हणजे सांगितलं त्याच्यापेक्षा आगाव काहीतरी करायचं, नाही का? हे अशी काही असतात महाराज. मग याच्यामध्ये ना तुम्हाला सांगतो, वाच्यार्थाने अर्थ घ्यायचा नाही कधी बी, लक्षार्थच त्याचा काढायचा आणि लक्षार्थाने अर्थ बसला तर अर्थ घ्यायचा. मग पंढरपुरामधलं वास्तव्य मागितलं, ठिकाण मागितलं, का मागितलं? तर पंढरपूर सारखं क्षेत्र जगात कुठं नाही, पंढरपूर सारखे संत जगात कुठं नाहीत महाराज, पंढरपूर सारखी चंद्रभागा जगात कुठं नाही आणि पंढरपूर सारखं दैवत कुठं नाही महाराज, नाही का? पांडुरंग कुठं नाही महाराज पंढरपूर सारखा. नामदेव राहिला त्याची सेवा करायची असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यायचा होता. साधूचा, संतांचा, तीर्थाचा, नाही का, सगळ्याचा लाभ घ्यायचा असल्यामुळं नामदेवरायने भगवंताला प्रार्थना केली, वास द्यावा पंढरीचं विठोबा आपलं नामदेव आहे. पंढरीचा वास मागतात, वास्तव्य मागतात. आता पंढरपूरचं वास्तव्य मागण्यासाठी महाराज नामदेवराय पुढे येत आहेत. पंढरपूरमध्ये काय आहे हो? तर पंढरपूरमध्ये काय नाही हे सांगा महाराज. पंढरपूरमध्ये सगळंच आहे महाराज. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, नाही का? म्हणले पंढरपूरमध्ये काय? सगळंच काय आहे. ऐका पंढरीचे महिमा, ऐका पंढरीचे महिमा, रावळे तितू के समान, रावळे तितू
महिमा नाही का? नामदेवरायांनी का पंढरपूरचं वास्तव्य मागितलं, पंढरपूरचं राहण्याचं ठिकाण का मागितलं? तर नामदेवराय सांगतात, तुम्ही पंढरीचं महिमा नाही का? राऊळी तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपुरातलं पाषाण असेल, पंढरपुरातलं गवत असलं ना तरी ते सुद्धा काही देवच आहे महाराज. पंढरपूर साठी बोलत असताना अनेक संतांची प्रमाण आहेत महाराज, नाही का? पंढरपूरला एवढं महत्व आहे. जगाच्या पाठीवर पंढरपूर एक असं आहे महाराज की त्याला बघितल्याबरोबर सगळी पाप नष्ट होतात. बघितल्या बरं का, लांबूनच उड्डाण पुलावूनच बघायचं उभं राहून पंढरपूर. अवघीच पापे गेले दिगंतरा, अवघीच पापे गेले दिगंतरा, पापे गेले दिगंतरा, अवघीच पापे गेले दिगंतरा. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, जगाच्या पाठीवर असं एक क्षेत्र आहे महाराज, पंढरपूर क्षेत्र, की त्याला बघितल्याबरोबर सगळी पाप नष्ट होतात. पाहिल्याबरोबर नुसतं बघायचं त्याला डोळ्याने, बापरे पंढरपूर क्षेत्र इतकं पॉवरफुल. बर, त्या पंढरीमध्ये तीर्थ आहे. आता काही क्षेत्र असतात, काही तीर्थ असतात बरं का, पण पंढरपूर क्षेत्र बी आहे आणि पंढरपूर तीर्थ बी आहे बरं का. काही ठिकाणी क्षेत्र असतं म्हणजे नुसते देवच असतात पण त्याला तीर्थ नसतं. काही ठिकाणी नुसते तीर्थ येतं त्याला देव. जा तुम्ही यमुनेत्री, गंगोत्री, हिमालयामध्ये गेल्याच्या नंतर यमुनेत्री, गंगोत्री जर गेलात ना तर फक्त तीर्थ आहे तिथं, तिथं देव नाही. बरोबर आहे. गंगासागरला तुम्ही गेलात, गंगासागरला मी गेलो, मला वाटलं गंगासागर म्हणजे काहीतरी लय हे असन, तर काय नाही, गंगे स्नान करायचं. आम्ही म्हणलं देव कुठे आहेत? म्हणले देव नाही तिथं, गंगासागर नाही का. म्हणलं बरं, हे तर मग नुसतं तीर्थ आहे. मग काही ठिकाणी तीर्थ बी देव बी. पंढरपूर तीर्थ बी आणि पंढरपूर क्षेत्र. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. पंढरपूरचं क्षेत्र सांगितलं, त्याचा महिमा सांगितला, बघितलं की पाप जातं. म्हणले तिथे एक तीर्थ आहे. म्हणले कोणतं तीर्थ आहे? म्हणले आयशी चंद्र भागा. हे तीर्थ आहे महाराज, आयशी चंद्र भागा. आयशी का म्हटलं बरं? तर त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही म्हणून आयशी म्हटलं. आयशी आपण असं कुठंच नाही, तसं आयशी चंद्रभागा. अबा म्हणले पण कैशी नाही का. मग आता कैशी चंद्रभागा हे जर तुम्हाला सांगायचं असलं तर मग तीर्थावळी जावं लागेल. नामदेवरायांनी तीर्थावळी लिहिलेली, तीर्थावळी बघावं लागेल. तीर्थावळीमध्ये नामदेवरायांनी चंद्रभागेचं वर्णन केलं. काय झालं महाराज, स्वर्गामध्ये काय भोगावती होती बरं का. स्वर्गामध्ये अशा काही तीर्थ होते नाही का. ती तीर्थ चंद्रभागेचं नाव काढलं की त्यांना राग यायचा. का तर ते म्हणायचे चंद्रभागेचंच वर्णन चाललंय, सगळं चंद्रभागेचंच वर्णन चाललंय. नामदेवरायांनी सांगितलं चंद्रभागा अशी आनंद रस कुपिका, प्रत्यक्ष चंद्रभागा दर्शनी न योगा गर्भवासा. तीर्थावळीमध्ये प्रमाणे महाराज नाही का. ही चंद्रभागा अशी की प्रत्यक्ष चंद्रभागा नाही का. ही अमृताचं कुंड आहे, अमृताचं. कारण तिच्यात जर स्नान केलं ना तर पुन्हा गर्भवासाला यायचे काय कारण नाही. अशी चंद्रभागा नाही का. आणि मग
हे चंद्रभागेचं वर्णन ह्याच्यामध्ये ऐकलं, स्वर्गामध्ये मंदाकिनीने ऐकलं. मंदाकिनीनं चंद्रभागेचं वर्णन ऐकलं. मंदाकिनी भोगावतीला म्हणू लागली, का ग मृत्यू लोकामध्ये महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमध्ये एक चंद्रभागा नावाची नदी आहे, तीर्थ आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल का? नाही का? आता हिला सौती मत्सर म्हणा, अगर हिला श्रीमत्सर म्हणा, स्त्रियातली स्त्रियात. कारण आता काय होतंय महाराज, त्यांच्यातली त्यांच्यात जमत नाही, आपल्यातली आपल्यात बी जमत नाही. नाही का? नवे नवे बुवातली बुवा सुद्धा जमत नाही, एका गुर्र का हाती मरून पडलाय, तू तिकडल्या गावात कीर्तन कर, ह्यो इकडल्या गावात कीर्तन करीन, तुम्ही काय ह्याला गुरकाता मारता या काय गाव? सगळे सप्तेला म्हणतांडे उभं राहिले तर उताडा आलाय, काय गरज पडली का? पण गुर्र, ही गाव माझं, वरती गाव तुझं. नाही का? काय हे सगळ्यात चाललंय महाराज, पुढाऱ्यात चाललंय, बुवात चाललंय, बायात चाललंय, गाड्यात चाललंय, सगळ्यातच चाललंय. मग आता तीर्थात बी चाललेलंच होतं. मंदाकिनीला वाटलं कोणती चंद्रभागा, जाऊनच बघते तिला. म्हणून मंदाकिनी निघाली स्वर्गातून. कुणाला बघायला? चंद्रभागेला. मला वाटतं ती बहुतेक आषाढी वारीची एकादशीलाच आली असं काय की बुवा. कारण आषाढी वारी दिवशी चंद्रभागा अशी जर फुलली होती या वर्षी महाराज, हा 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 हा, जे आले असते त्यांनी बघितले असेल महाराज. काय कुंभमेळा, महाकुंभमेळा, नुसता कुंभमेळा नाही, काय महाकुंभमेळा मोठा महाराज. नाही का? काय माणूस जर होतं महाराज, वारकरी जर होत्या, बाबा बाबा बाबा, कित्येक जणांच्या माळा गेल्या असत्या. मी तर म्हणतो पोत्याने निघले असते बाबा, गोळा केले असते. हा नालायक माणसं येतो, ती म्हणते चंद्रभागाने काढून घेतली. अरे तुझ्या मायला तुझ्या चंद्रभागा बरी काढून तुला जागरण गोंधळाला मोकळी सोडते, नालायक कुठला. हा, अरे आमच्या गाड्यामध्ये इतक्या माळ आहेत, आम्ही तास तास 2-2 तास पोहतो त्या चंद्रभागेमध्ये. एक जायची काय ताकद आहे महाराज. हा, ह्यांच्या माळा कस काय जातात वरली वर लगी, ही काय करतात जाती बरोबर असं करते. काय हिकडे आमंत्रण वाजवायचे असतात ना, आणि पुन्हा इकडून सांगायचं काय तिच्या आयला मी पोहत होतो पण चंद्रभागेने काय चमत्कार झाला बघा ना, गळ्यातलीच माळ घेतली काढून. मोस काढली पाहिजे तर चंद्रभागा माळ घेते तुमची. सगळ्या माळाच माळा महाराज. असली गर्दी, आपाट गर्दी. आणि बहुतेक त्या दिवशीच मंदाकिनी आली असावं. जी आली का नाही म्हणता स्वर्गातून, आली 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 खाली जवळ आली, आणि तिनं ती चंद्रभागेचं स्वरूप बघितलं महाराज. लाजच वाटली. आपल्या कोणीच आंघोळ करीत नाही, आणि ही ज्यात लाख कोणी भाविक, तिला लाज वाटली महाराज. आणि तिथूनच मंदाकिनी महागारी गेली. स्वर्गी मंदाकिनी लाजोनी राहिली. नामदेवरायचं प्रमाण आहे. ती स्वर्गामध्ये गेली, लाजली आणि राहिली महाराज. नाही का? स्वर्गी मंदाकिनी लाजोनी राहिली. आणि पुढं ऐका, पाताळी प्रवेशिली भोगावती. आता मंदाकिनी तिथं लाजली राहिली, भोगावती गेली. म्हणली का ग तू गेलती ना चंद्रभागा बघाय? म्हणली गेलती ना. मग ती म्हणली सांगायसारखंच नाही. जवळ गेली म्हणली आणि बघितलं. म्हणली लय स्वरूप उग्र आहे. म्हणली काय वार करेन काय ते स्नान ना बाबा बाबा बाबा. म्हणली विचारूच नको. मला तर लाजच वाटली. म्हणली मी महागारी आले. म्हणली भोगावती म्हणली सरक बाजूला. हा तुला शहाणी गेली. म्हणली मीच जाते बघायला. ती भोगावती निघाली महाराज. भोगावती अशी निघाली का नाही, ती इतके वेगाने आली का नाही, इतके वेगाने आली. ती पार चंद्रभागेजवळ आली. तिनं ती दृश्य बघितलं. ती इतकी घाबरली, तिला वेगच आवरला नाही. बघा तुम्ही दिंडीत चालताना जर दिंडी पळाली ना, काय काय इतकी फास्ट पळते खाली बघून, पुढच्या जाऊन दान कोणी धडकते, पुढे बघतच नाही तो उभा राहिलेली. कारण काय होत नाही, आवरत नाही ना, वेग आवरत नाही, मग दुसऱ्यावर धडकत येत नाही का. तसं त्या भोगावतीला वेगच आवरला नाही. पण चंद्रभागेचं तर स्वरूप उग्र झालेलं, दिव्य झालेलं, तिला सहन नाही झालं महाराज. कसं तिला तोंड दाखव, ती पाताळातच निघून गेली. आता महागारी जायला तर तो लावरा म्हणून कुठं गेली, पाताळात निघून गेली. पाताळी प्रवेशेली भोगावती, स्वर्गी मंदाकिनी लाजोनी राहिली. पाताळी प्रवेशेली भोगावती, सहस्रभाग बहिणी होऊनी भागीरथी. सागरा मिळती वेगितया. नाही का, भागीरथी ना ती तर तिचे 1000 तुकडे झाले आणि ते डायरेक्ट सागरालाच मिळाली महाराज. नाही का, म्हणजे चंद्रभागा किती पॉवरफुल आहे. मी ह्याच्यासाठी तुम्हाला ही तीर्थावळी सांगतोय. वाचा सगळी तीर्थावळी, तुमच्या लक्षात येईल महाराज की चंद्रभागा किती पॉवरफुल आहे. आणि ह्याच्यापेक्षा तुकाराम महाराजांनी सोपं सांगितलं. तुम्हाला आंघोळ करायची नसली ना, करूच नका. तुम्ही आषाढीला वारीला आलात ना, लईच गर्दी वाटली ना,
लांबूनच बघा सगळ्या जगातली तीर्थ तुम्हाला घडते ते चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीर तीर्थे देखी एक वेळा अवघीर तीर्थे देखी एक वेळा अवघीर तीर्थे एक वेळा अवघीर तीर्थे देखी एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा नुसतं बघितल्याबरोबर चंद्रभागा नुसते डोळ्यांनी बघितली ना तरी जगातली सगळी तीर्थ घडतात. म्हणले कस काय? हो हो महाराज सांगता शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. नाही का मध्यान काळामध्ये जगातली सगळी तीर्थ पुंडलिकराच्या पायाजवळ येतात आणि मग आपण जर चंद्रभागेमध्ये स्नान केलं तर आपल्याला सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं. नवं नवं महाराज सांगतात डोळ्यांनी जरी बघितली तरी सगळी तीर्थ घडतात. जगाच्या पाठीवर कोणतं तीर्थ आहे सांगा मला की नुसतं बघितल्याबरोबर जगातली सगळी तीर्थ घडतात? नाही नाही, ती फक्त पंढरपुरातच घडतं महाराज. म्हणून पंढरी पॉवरफुल आहे, पंढरीतलं तीर्थ पॉवरफुल आहे महाराज. आणि त्या पंढरपुरामध्ये येणारे जे संत आहेत ना ते काय एक आहेत का दोन आहेत? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो इथे असे देव उभा जगाची शोभा. संत भार पंढरीत. हा संताचा भार आहे भार. अहो आषाढी वारीला एवढ्या पालख्या होत्या महाराज, एवढ्या पालख्या होत्या सगळ्या सगळ्या वाटाने पालख्यात आणि सगळ्या वाटाने रथत महाराज गावगावातून रथ पालख्या फक्त त्याच्या पुढे भजने नव्हते. बायाला हिरवी लुगडी निशिवलेली आणि त्यांच्या हातात माईक दिलेले ज्ञानोबा माऊली तुकाराम हे निघाले तंबाखू चुळीत आणि बिड्या फुकीत महागली गडी. हे आहेत आरडायला दुसरे नाही काय एक शिका एक कंपनी पिवळ्या तर पिवळ्या नाही तर लालक्या तर लालक्या. ह्याला मला तर वाटतं नाटकं काही करा गाड्या तुम्ही, नाटकं काही करा. कसल्या साड्या नेसवान कसला रथ काढा लय लाखाचा रथ बांधा भजने नसले ना त्याला शून्य किंमत आहे, शून्य किंमत आहे महाराज. आमच्या वारकऱ्यामध्ये दिंडीत भाजनाला किंमत आहे. कशाला किंमत आहे? भजन जर नसेल ना तर मग किंमत नाही. काय थोरपण जाळावे ते तुका म्हणे येते भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते आमच्या वारकऱ्याकडे भजनाला किंमत आहे महाराज. ते खायला असू नाही तर नसू आमच्या वारकऱ्याला भजनाला वाट पुरत नाही आणि काय काय दिंड्याला वाट सरत नाही. ती डोक्यावर पकवत घेऊन चालते. ते म्हणले काय म्हणावं कळतच नाही आणखी मुक्कामी आहे नाही. हा माऊली बहिरे आमच्या दिंडीत आलेला आहे, बघितली त्यांनी आमची दिंडी 19 नंबरला आम्ही चलतो. वाटच पुरत नाही महाराज. सारखं म्हणावं लागतं उरका उरका. 8-8 10-10 चरणाच्या गवळणी म्हणायच्या, नाट म्हणायचे, समाध्या म्हणायच्या 14-14 चरणाच्या आणि ती वाटच पुरत नाही महाराज. मग त्याला सारखं उरकावं लागतं, भजन वाढावं लागतं. मग ह्याला पाटा बी लागतो आणि म्हणणारे बी लागतात महाराज नाही का. मग काय काय चालले कडीने पकवाजन टाळ डोक्यावर घेऊन त्यांना म्हणा का नाही किती नंबर कुठे चाललात? ते म्हणले काय करावं खटाळा आला आता माऊली काय लवकर टेकत नाही निघाले मुक्कामाला. अवघड महाराज. मला असं म्हणायचंय नखरं करू नका जास्त, भजनं तयार करा, भजनं तयार करा. गावागावातून भजने तयार झाली पाहिजेत महाराज. नाट पत्रिकेचं नाही का समाधीचं भजन करणारी भजने तयार झाली पाहिजेत महाराज. आज कीर्तनकार जास्त महाराष्ट्रात तयार झाले हो पण भजने कमी झाली महाराज. भजने कमी झाली. आज कीर्तनकारापेक्षा भजनाला जास्त किंमत आहे. काही दिवसांनी भजने तुम्हाला जास्त पाहावं लागतील का तर अलीकडे लोक भजनच करीनात महाराज नाही का. आणि म्हणूनसाठी दिंडीमध्ये मी सांगत होतो सगळे संत सगळ्या पादुकात पंढरपुरात घुसाय जागा नाही घुसायला. हा इतका संतांचा भार महाराज. पण सगळ्या संतांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही म्हणाल मग सगळ्या मठात जावं लागेल का हो महाराज? नाही नाही, अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिका दृष्टी देखलिया, पुंडलिका दृष्टी देखलिया, पुंडलिका दृष्टी देखलिया. अवघ्या संतांची दर्शन एका पुंडलिकरायच्या भेटीमध्ये दर्शनामध्ये. अवघ्या तीर्थाची तीर्थ एका चंद्रभागेमध्ये आहेत
आणि अवघ्या पापाचा नाश एका पंढरीला बघितला की आहे. मग का नामदेवरायनी म्हणू नाही वास द्यावा पंढरीचा? का तर पंढरीमध्ये सगळंच घडतंय महाराज, म्हणून नामदेवराय म्हणले वास द्यावा पंढरीचा. नाही का? आलं वाटतं संपत आता, काय 15 मिनिटं राहिली. हा, मग वास पंढरीचा द्यावा. नामदेवराय सांगतात देवा वास्तव्य पंढरपुरामध्ये दे, पण बर का वास्तव्य पंढरपुरातला देत असताना सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग वसजाव पंढरीचा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली कुंडली वास द्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासांचा. हरिदासाच्या संगतीपर्यंत आपण आलेलो आहोत. वेळ आता कमी राहिलेली आहे. असो, पुढचा विचार कधी आपण आला योग आला तर बघूया. हरिदासाची संगती नामदेवरायांनी का मागितली, वास्तव्य पंढरपूरचं मागितलं ह्याचा विचार मी तुम्हाला सांगितला. कारण पंढरीमध्ये पांडुरंग आहे, पंढरीमध्ये चंद्रभागा आहे, पंढरीमध्ये संत आहेत, नाही का? आणि हे सगळं पंढरीमध्ये पॉवरफुल आहे. हे सगळ्या साधना काही न करता आपल्याला घडत्यात, म्हणून वास द्यावा पंढरीचा. पण तिथं सदासंग हरिदासाचा का मागितला तर ते आता पुन्हा बघू. झालेली वेळ आहे. सेवेला पूर्णविराम देत असताना या ठिकाणी आज हा उपांत्य दिवसाची सेवा श्री संत नामदेव महाराजांच्या अभंगावरती सेवा मी आपल्याला पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणामध्ये पूर्व अर्धामध्ये मी आलेलो आहे. उत्तर अर्ध तिथेही शिल्लक राहिलेला आहे. या सेवेमध्ये योग्य असेल ते गुरुजनांचं आहे. चुकीचे माझ्या बुद्धीचे दोष आहेत. काही चुकीचं असेल तर माझ्याकडे परत करा. झालेली सेवेला पूर्णविराम देऊया. ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आली आणि ती सेवा करत असताना मी एक आज विशेष अशा एका मंडपामध्ये मी कीर्तन सेवा करत आहे. खरं म्हणजे याच्यापेक्षा मोठ्या मंडपात बी मी 1-2 ठिकाणी सेवा केलेली आहे. आष्टी तालुक्यामध्ये एक गाव आहे बघा, पांढरीच्या पलीकडून करंजी म्हणून गाव आहे. लय भव्य मंडप आहे बरं का. आम्ही अनेक ठिकाणी केलेले आहे, पण केल्या मोठ्या मंडपामध्ये, पण ती मी उभा केलेला नव्हता. ती त्यांनी आपल्या बिचारीने केले. मी नुसतं फुकट कीर्तन हाणून आलो त्याच्यात, आपलं मोकार नाही का. पण एक लक्षात ठेवा, कष्टाने केलेली भाकर जर मळून चांगली खाल्ली ना तर तिची चवच वेगळी असते महाराज, तिची चवच वेगळी असते. तसं मला या मंडपात आनंद वाटतोय. त्याचं कारण ह्याच्यासाठी मी लय आटापिटा केला. सारख्या प्रत्येक कीर्तनात बोलत राहिलो असून काय काय बोललो असून काय, त्याच्याबद्दल मी आता जाहीर ग्रामस्थांची माफी मागतो की मी मंदिर बांधण्यासाठी आणि सभामंडप बांधण्यासाठी मी बऱ्याच ह्या ठिकाणी मग ते अट्टहास केलेला आहे. नवे 5 वर्षे मी तारीख घेतली नव्हती ह्या गावची, 5 वर्षे. आणि हे काय म्हणायचे एकमेकाला, त्यांनी सांगितलं असं घेऊ नको म्हणून, ह्यांनी सांगितलं असं घेऊ नको म्हणून. म्हणजे मला इतकं पागल समजिले का तुम्ही? दुसऱ्याच्या म्हणण्यावर तारखांना घ्यायच्या अजिबात नाही महाराज. मी नागनाथांच्या पुढे उभा आहे. मी कोणाच्या म्हणण्यावर तारीख नव्हती घेतली. फक्त मला पटत नाही. दगडाचं मंदिर मी ठरवलंय. मी स्वतः वर्गंदार आहे ह्या मंदिराचा, आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे होत नसेल तर मला त्या राजेवाडीची गरज नाही. म्हणून मी वर्जी केली ती 5 वर्षे. 5 वर्षाच्या नंतर ग्रामस्थांनी, तरुणांनी, माता भगिनींनी सगळ्यांनी मनावर घेतलं आणि हे भव्य असं मंदिर उभा केलं महाराज. की ज्या मंदिराला आजरामर करून टाकलं महाराज. किती वर्ष जाईल काही सांगता येणार नाही. असं प्युअर दगडाचं मंदिर आपल्या जामखेड तालुक्यात कुठंच नाही. अशा मधून दगडाची मंदिर आहेत, पण अशामधून नाही का. आम्ही पाडळीला 2 बांधले ते, पण साधा दगड आहे आपला.
पण यांनी एवढा काही जीव लावला ह्याला की भयान जीव लावला आणि हे मंदिराचं काम उभा केलं. मंदिराला साधन असं वॉल कंपाऊंड केलं आणि मंदिराला साधन असा सभा मंडप काय केलाय उभा केला की जेणेकरून आपण जामखेड तालुक्यामध्ये अख्ख्या फिरलो तरी असं दृश्य आपल्याला कुठंच बघता येणार नाही. कुठं मंडप मोठा असेल तर त्याला वॉल कंपाऊंड नसेल, कुत्री इकडून घुसते तिकडून निघून जातात. काय करावं, आमच्याच मंदिरात कुत्री हाणता हाणता बेजार आम्ही 8 दिवस इकडून घुसली तिकडे. मी म्हणायचो दार बंद करायला का सप्त्यात, कुत्रीच लय मोठी यायची कारण पंक्तीत दाबून चालू किती बी गबाळ आत पडलेलं मग ती कुत्री खायला यायची नाही का. पण हिथं एक असं नियोजन केलेलं आहे ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी, तरुणांनी, सर्वांनी की ते अगदी न भूतो न भविष्यती असं माझ्या जीवनातलं कार्य मीही माझ्या डोळ्याने बघतोय आणि त्याच्यामध्ये मीही कीर्तन करतोय. म्हणजे मला किती आनंद वाटत असेल. फक्त मी सुरुवातीला उकारला नव्हता, म्हणलं मी तिकडंच सटकन एखाद्या वेळेस म्हणलं आपलं कीर्तन करून घ्या, आपल्या टायमाकडे जाऊ आणि मग नंतर जाता जाता ह्याचा गोषवारा थोडासा खोलासा आपण देऊ. आता याच्यामध्ये माझ्याकडून शब्द गेलेले आहेत, मंडपाच्या संबंधाने गेले असतील, मंदिराच्या संबंधाने गेले असेल, मी ग्रामस्थांना बोललोच असेल नाही का. पण त्याचाही ग्रामस्थांनी कधी राग धरला नाही आणि न राग धरता माझ्यावर सर्वांनी प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमाच्या पोटी मला आज या ठिकाणी ह्या कीर्तनाला बोलवलेलं आहे. खरं मी आज राजेवाडी करायला सांगतो, माझं कार्य संपलं, राजेवाडीतलं माझं कार्य संपलं, माझं स्वप्न संपलं. माझी जी काही स्वप्न होती, मला जे काही कार्य करायचं होतं त्या सगळ्या गोष्टी अगदी झालेल्या आहेत. उर्वरित गोष्टी आता मी नाही सांगितलं तरी आता 100% होणार आहेत, आता त्याच्यात वादच नाही, त्यात काही नाही का. म्हणून बाकीचं काय आता सांगायची गरज नाही. पण माझ्याप्रमाणे म्हणण्याप्रमाणे हा सगळा काय प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे. त्यामुळं मी सर्व ग्रामस्थांच्या चरणी नतमस्तक होतो आई केल्याबद्दल आणि ही 7 ते 9ची वेळ बी आपण आई केल्याबद्दल अगदी आनंदाचीच गोष्ट आहे. आता याच्यामध्ये गावगाडा आहे, गावगाड्यामध्ये तुझी माझी होतच असते, चालतच असतं, ह्याला सगळ्याला पाठीशी घालावं लागत असतं नाही का. आज माझ्याकडं आपले सगळे पुणेकर पोरं आली मंडळी, कारण त्यांना वाटलं महाराजांना वाटू नाही की आम्ही विरोधक आहेत म्हणून. ही बिचाऱ्यांच्या मनात भावना, त्यांचं माझ्यावर प्रेम, ती नाहुलीला आली, मी नाहुलीत, ती दर्यात गेली, माझ्या दर्यात गेली, मला पाहून आले. मी दर्यातच नव्हतो, मी नाहुली सप्ताह चालू तिथंच विश्रांती करत होतो. पण महागारी आली होती, मला म्हणले काका आम्ही दर्यात जाऊन आलो, तुम्हाला पण दर्यात काही भेटला नाही तुम्ही. मनात म्हणलं बरं झालं, 3ऱ्या सोमवारी तुम्ही नसतात, आता गेला ते बरं झालं, मला दरा बघायला भेटला नाही का. दरा बघून आले आणि त्यांनी त्यांच्या भावना सांगितल्या नाही का. खूप मोठं सहकार्य आहे नाही का. आणि मला राजेवाडीसारखी पोरं, पुण्याला आमची बी पोरं आहेत, गावगावची बी आहेत महाराज, पण इतकी संघटित नाहीत. मी आमच्या सप्ताहात 10 वर्षापूर्वी पुण्याच्या पोरांना एक पंगत दिली ती, पहिली पंगत आमची. म्हणले पहिली पंगत पुणे करायची आणि मग ग्रुप पाडले तुमच्यासारखे 20-20, 25-25 माणसाची. महाराज त्यांनी 3 ते 4 वर्ष पंगत घातली बघा. 4थ्या वर्षी मला फोन केला, म्हणले काका पंगत तुम्हीच बघा गाड्या. म्हणले आमच्या जुळतच नाही लवकर. का जुळत नाही तर संघटना नाही, आणि संघटना नसल्यामुळं ती आमची पंगत बंद पडली. माझ्या गावचं सांगतो, पण खऱ्या अर्थाने राजेवाडीतली अशी काही संघटनात्मक जीवन जगतात आणि कुठलं व्यसन नाही, कुठलं काहीच नाही नाही का. आणि अगदी 2 रुपये कष्टाने कमवून आपल्या जन्मभूमीमध्ये काहीतरी उभं राहिलं पाहिजे, हेही भावना आहे त्यांची. त्याही भावना आपण बी समजून घ्यायच्या. आपण सर्व ग्रामस्थ आहोत नाही का, आणि सगळ्यांच्याच म्हणण्याने हे सगळं काही उभं राहिलेलं आहे. जर तुम्ही ग्रामपंचायत बिनविरोध काढीत नसतात तर महाराज तुम्हाला इतकी दावी तोडावी लागली असती की आणखी हा मंडप उभा करायला प्रत्येक घरागणी तुम्हाला 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये वर्गणी करावं लागले असते, तरी हा तुम्हाला मंडप झाला नसता नाही का. पण तुमचे विचार मोठे, सगळ्याचे ग्रामस्थांचे विचार मोठे, तरुण मंडळीचे विचार मोठे, सगळ्यांनी एकत्रित बसून नाही का आपली ग्रामपंचायत बिनविरुद्ध काढली. अहो तुमचं बघून तर मी मागली आमची ग्रामपंचायत बिनविरुद्ध काढायची ठरली. नारदाच्या गादीवर उभा राहून बोलतोय बरं का. मी स्वतः भाग घेतला, मी आयुष्यात कधी ग्रामपंचायतमध्ये सोसायटीमध्ये भाग घेत नाही. नवे विलक्षण लागलं तर गावात सुद्धा थांबत नाही, मी निघून जातो. इलेक्शन होत तर मी येत बी नाही त्या गावामध्ये. पण तरीही मी गेल्या वर्षी तुमचं बघितलं, मागच्या 5वार्षिकला म्हणलं ह्यांना पैसे मिळाले ते आपण काढावं म्हणलं. मग सगळी मी गाव जमा केलं, सगळे नेंबर अर्ज भरलेले जमा केले, त्यांना सगळ्याला विनंती केली महागारी घ्यायची. ही सगळ्यांनी घेतली महाराज, पण एकच गडी नाडला. ते म्हणलं आपण घेत नाहीत महागारी. कोण महाराज म्हणला? महाराजांनी फक्त कीर्तनच करावं म्हणलं, बाकीचं काय डोकं लावायचे, आमचं आम्ही बघू म्हणलं काय करायची ती. त्यांनी महागारीच घेतली नाही आणि त्याला विरोधक अगदी बिगर लग्नाचं पोरग होतं एवढं एवढं
त्याचं लग्न बी झालं नव्हतं, त्या पोराच्या होटावर मिसरून बी नव्हतं, ते गावाने उभा केलं तर त्याच्या विरोधात. आणि तुम्हाला सांगतो काय ऐकलं नाही काय, मी नारदाच्या गादीवर उभा राहून सांगतो, पुन्हा मी शब्द उच्चारला नाही हा, नाही तर तुम्ही म्हणता पुन्हा प्रचार केला काय त्या पोराचा. मी लगेच गाव सोडलं ना तर पुन्हा गावाचं इलेक्शन होईपर्यंत मी गावात आलो नाही महाराज. पण त्या बारक्या बिगर मिशेच्या पोरांनी त्या वाघाला उलटून पाडलं आणि मग त्याला संशय आला, मीच पाडलं. आला का आम्ही जर हे धंदे केला असते तर कवाच तुमच्याकडे आलो असतो तिकडे. आम्ही हे धंदे करत नाही ना, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण चांगलं कार्य कुठंतरी उभं राहावा. पण माझ्या गावात नाही झालं हो, मी स्पष्ट सांगतो. ते म्हणाल कसं काय नाही झालं, आर्थिक तर तिथं इकतच नसतं. खरं बरं तुमच्या पेरूच्या बाग तुमच्याच राजेवाडीत नुसतं तयार आणि तिथंच का बरं बघू इकते का, नाही नाही तुम्हाला कुठंतरी बाहेर जावंच लागेल. असलं आमचं काही तसं नाही ऐकलं गावाने महाराज. पुन्हा तर तुम्ही आणखी ही 25 वर्षे काढली बिनविरोध, त्याच्यामुळं काही बी पैसा मिळाला, काम झालं. मी कोणाची वैयक्तिक स्तुती करणार नाही, पण सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतो. आई केल्याबद्दल तुमचा फायदा झाला, तुमचं चांगलं झालं. गोरगरिबाच्या लेकरांची लग्न लागतील महाराज ह्याच्यात, नाही का, काही होईल आणि कायमचा निवारा झाला हा, नाही का. ह्या पंचकृषीतली जी बी गावं हित असतील त्यांना मी हात जोडून विनंती करतो, नुसते सत्य करू नका, गावाचा विकास करा, गावाचा विकास करा, मठ मंदिराचा विकास करा. हां, आमच्या बोलण्यावर नुसतं जाऊ नका. आम्ही कुठल्या पार्टीचे नाहीत, आम्ही कोणाची स्तुती करत नाहीत, काहीच नाही. मी कार्य संपलं का म्हणलो, मला तुम्ही कीर्तनाची तारीख नाही दिली तरी चालते. आता काही माझी गरज राहिली नाही, संपला विषय, कार्यभाग माझा संपला. प्रेमाने बोललो ते येईन, नाही तर मला काही गरज नाही. तुम्ही खुशाल साधता, आनंदात आता करा. तुमचे लाख रुपये वाचवले मी आता, दरवर्षी लाख रुपये वाचले आता, नाही का. आणि हा निवारा असा उभा राहिला, हा तुमच्याच पैशातून राहिला, पण माझं ऐकलं, नाही का. आणि आता काही काही गाव ऐकतच नाहीत महाराज. मुकुंद महाराजाला आमच्या वाईट वाटून, शिवूरचे बोर महाराज इथं हजर येतं, त्यांच्या गावात कधी बी जा, जर तुम्हाला कीर्तन नीट करता आलं तर टांगा खालून जाईन, आयुष्यभर नाही. आणि मी बुमलून बसलो त्या गावात, ते स्वतः समक्ष आहे, विचारा त्यांना शिवूरला, की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. त्यांनी सगळंच केलं, पण इकडं मंडप तिकडं तोंड करून टाकला, तिकडं तोंड करून टाकला, हे इकडे टाकला. म्हणजे कीर्तन कोणाच्यातच करता नाही आलं पाहिजे, मध्ये डायरेक्ट पाऊस. हे अरे कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे, कोणाच तरी ऐकलं पाहिजे, तर गावाचे काहीतरी बैजवर होत असतं, नाही तर मग आटलंच होतं महाराज. आता ह्या रूटला सगळ्याचे सभामंडप झाले. झिकरीचा झाला नाही, झिकरीचा आणखी उभा व्हायचा, लोखंड येऊन पडलंय, पण ती बी जरा असेच नादात आहेत. दुसऱ्या पलीकडे सरदवाडीचा झाला, पाडळीचा झाला, काल परवा आमचा सावरगावचा झाला आहे, धोत्री सावरगावचा. आजच काम बसरवाडीचं चालू केलंय, 40 बाय 75चा मंडप आहे, नाही का. आता तुमच्या इतकी ताकद नाही बरं का आमच्याकडे, इतका बाहेर नाही करता आला. पण आम्ही आपले गरीब माणसं इथं सरदवाडीकर, आम्ही आपला साधाच केला, आपला बैलाच्या गोट्यासारखा, पण मोठा केलाय. उंची इतकीच दिली त्याला बी, त्याला इतकीच उंची दिली. आणि असेच मंडप आहेत 40 बाय 75चे, नाही का. आणि आणखी 1-2 गावामध्ये तुमच्या आशीर्वादाने मानसही उभा करायचा, त्याला यश येवं आणि त्या गावांना निवारे उभं राहोत, मंदिरं उभं राहोत, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही ग्रामस्थ मंडळीने ऐकल्याबद्दल 7 ते 9ची कीर्तनही आणि हे मंडप, हे निवारे. मी ज्या वेळेस राजेवाडीत पहिल्या कीर्तनाला आलतो ना, हे पहिलं दृश्य मी पाहतोय महाराज. फक्त 10 माणसं पुढं होती, 4 महिला, आणि पाऊस आलेला, आणि तिथं त्या सालापात कीर्तन होतं महाराज, कोणीच नव्हतं. बस आज असं महाराज फट भरल्यासारखं वाटतं की बघितलं की समाधान, चारी कोपरं फुल. आता ह्याच्यात कमी होत नाही. हा आनंद आपण सर्व 7 दिवस सर्वजण लुटिता. मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आता राहिला विषय ह्या मंदिराचा आहे. आता सगळं झालंय, पण आता काय बरं का, त्यालाही आपले कष्टाचे पैसे लागलेले. जाऊ द्या, असू द्या, नाही का. ह्या मंदिरापुढे हे मंदिर कधीच टिकत नाही. हे मंदिर 1000 वर्ष राहू शकतं, हे मंदिर 100 वर्षाच्या आत पडू शकतं. पण आज त्याला खर्च केलेला आहे, ते जरा थोडं पुढं आलंय, म्हणून मी गाववाल्याला माझी बी उचल होती की ते बाहेर काढावं. पण मला बी असं वाटतं, माझे कष्टाचे पैसे मी 8000 दिले ते तिथंच गेले, ते त्यालाच गेले, ह्याला लागलीच नाहीत. हाय, पहिल्याने मी 8000 रुपये वर्गण दिली बघा, आणि तेव्हा आमची तिकडंच गेली बाहेर. मग आता जाऊ द्या म्हणलं, आता काय. पण आता असं सगळ्या गाववाल्याच्या मताने तर बसवा त्याच्यात एखादी मूर्ती आपली असू द्या. आणि ज्यावेळेस 100-150 वर्षांनी ते हे होईल ना, कमी होईल ना त्याचा दर्जा, त्यावेळेस मग ते मंदिर चटपुडची पिढी हे आपल्या कुलदैवताच्या बरोबर लाईनीत घेतील आणि महाग घेतील आणि व्यवस्थिशीर हे दिसन. अगदी सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत, राहिलेल्या गोष्टी
भगवंतानी सगळ्यांच्या विचाराने, माता भगिनी असतील, तरुण मंडळ असेल, गावकरी मंडळ असतील, कुणी असतील, सगळ्यांच्या विचाराने चांगले होत एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. लांबलेली सेवा भगवंताच्या गुरुजनांच्या तुम्हा देवरूप श्रोत्यांच्या चरणी समर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. एक वेळेस हाताने टाळी, मुखाने तुकोबाराचं भजन करा. तुकाराम 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान तुकाराम तुकाराम. सेवा समाप्त झालेली आहे. बरोबर 9 वाजलेले आहेत. मला उद्या काल्याची 2 कीर्तन करायची असल्यामुळं मी तुमचं सगळ्याचं दर्शन इथूनच करतो. सगळ्याची भेट झाली असं समजा आणि मला लवकर वाट द्या, मला जाऊ द्या. आणि उद्याची तुमची आशीर्वाद आणि माझ्याकडून तेवढ्या 2 सेवा घडू द्या दिवसभरातल्या. एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो.